स्वाती सुरू कर. सुरू करू. हो 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 स्वाती. ओके. नमस्कार सगळ्यांना. ध्यास अभ्यास गटामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याला माननीय श्रीयुत वैभव दातार सर व्याख्याते म्हणून लाभलेत. हा. त्यांना आपण ओळखतोच. त्यांची याच्या आधी ध्यास अभ्यास गटात 10 सत्र झालेली आहेत, पण तरीही त्यांची छोटीशी ओळख. जे कोणी नवीन आहेत त्यांना आणि जे जुने आहेत त्यांना पुन्हा एकदा. तर आजचे माननीय व्याख्याते श्री वैभव दातार सर कल्याण येथे राहतात. त्यांचं शिक्षण BE आहे. IT क्षेत्रात इंजिनियर म्हणून ते कार्यरत आहेत. स्पॅनिश आणि जॅपनीज या भाषेचं प्राथमिक ज्ञान त्यांना आहे. प्राचीन वेद विज्ञानावर त्यांचा सखोल गाढा अभ्यास आणि चिंतन आहे. देवी अष्टक स्तोत्र यावर त्यांचं भरपूर लेखन आहे. वेद विज्ञान रंजन लेखमालिकेतील लेख मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत प्रसारित केले जातात. तसेच स्वतःची त्यांची वेबसाईट आहे आणि ते सातत्यानं ब्लॉग लेखन करीत असतात. त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानेही असतात. तसेच वैद्य सुविनय दामलेकृत भारतीय गुरुकुल परिवार संस्थेत ते आचार्य पदावर त्यांची नेमणूक आहे. वैभव दातार ऑफिशियल असा YouTube चॅनेल सुद्धा आहे त्यांचा. गीत परशुराम हा जाहीर कार्यक्रम ते करतात. आकाशवाणीवर रामायणातील वैज्ञानिक संदर्भावर त्यांचा कार्यक्रम प्रसारित झाला आहे. वेद, उपनिषदे, पुराणे यावर अनेक व्याख्याने त्यांची होत असतात. प्राचीन साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर त्यांची अभ्यासपूर्वक मांडणी असते. गणितशास्त्र, ध्वनिशास्त्र, ऋषी कणादांचे गतिविषयक नियम अशा साधारण विषयांवर त्यांनी ध्यास अभ्यास गटावर व्याख्याने दिलेली आहेत, हे आपल्याला माहित आहे. विज्ञाननिष्ठ वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत पुराणातील वैज्ञानिक संदर्भांवर ते अतिशय उत्तम मांडणी करतात. विविध आध्यात्मिक रचना यांनी केलेल्या आहेत. खरं म्हणजे दातार सरांची ओळख करून देणं याच्यामध्ये निम्मे व्याख्यान संपू शकतं, पण मी अगदी थोडक्यात सांगते की त्यांचं लेखन अफाट आहे. विविध आध्यात्मिक रचना केल्यात त्यांनी. 215 संत पुरुषांवर ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. 51 दिनविशेष, 51 तिथी विशेष काव्य पूर्ण केलेली आहेत. देवी गीतमालेचं लेखन केलं आहे. श्रीराम गीतमाला तसेच श्री मल्हार गीतमाला हे लिहिलेलं आहे त्यांनी. विविध स्तोत्र, आरत्या, भूपाळी, देवाचा धावा, शेजारती, काकडरती असेही विविध अंगाने त्यांनी लेखन केलेलं आहे. तसेच गीत परशुराम गीतमालिका त्यांची प्रसिद्ध आहे. 18 श्लोकी लघुगीता लेखन पूर्ण केलेलं आहे. तसंच श्री विष्णू स्तोत्राचा भावानुवाद केला आहे. श्री साईबाबा, श्री शंकर महाराज बावनी, श्री माणिक प्रभू बावनी तसंच शिवलीलामृत सार काव्य, श्री गुरुचरित्र सार काव्य परिमल असे त्यांचं विविध क्षेत्रातलं त्यांचं लेखन आहे. गणपतीच्या विविध कथांचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. नवदुर्गा कथा आणि अवतार कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. असं भरपूर लेखन, वाचन, चिंतन त्यांनी त्यांच्या खूप कमी वयात अगदी तरुणपणी केलेलं आहे की आपण अक्षरशः अद्भुत होऊन पाहत राहावं. म्हणजे त्यांची जेव्हा मी माहिती वाचत होते तेव्हा मला असं वाटलं, अरे बापरे, माहिती वाचतानाही मला खुश होतंय. तर त्यांनी कधी अभ्यास केला इतक्या लहान वयात आणि कधी लिखाण केलं, आपल्याला वाचायलाही वेळ मिळत नाही. तर असे अतिशय विदुषी आणि अतिशय उत्तम बोलणारे व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत. श्रीयुत वैभव दातार सर. सर, तुमचं स्वागत आणि धन्यवाद. मी आता पुढची सूत्र लीना कुलकर्णी यांच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. नमस्कार, मी लीना कुलकर्णी. ध्यासच्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्या ऑनलाईन श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि वैभव, तुझंही ध्यासच्या या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. ध्यासच्या व्यासपीठावर यापूर्वी अनेक सत्रांमध्ये आपण वेद, उपनिषद, पुराण, महाभारत आणि कितीतरी प्राचीन वाङ्मयाविषयी
थोडक्यात तरीही अभ्यासपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे. रामायण हा विषयही अर्थात प्राचीन वाङ्मय या सिरीजमध्ये येऊन गेलेला आहे. सर्वसामान्य भारतीय मनाच्या जगण्याशी घट्ट जोडलेल्या या प्राचीन साहित्याची पुरेशी माहिती आपल्याला नाही आणि आपला अभ्यासही नाही. पण तुलनेमध्ये म्हणजे वेद पुराण उपनिषद यांच्या तुलनेमध्ये रामायण महाभारतासारखं साहित्य मात्र पुष्कळ अभ्यासलं गेलं आणि गोष्टी रूपाने, काव्य रूपाने, नाट्य रूपाने, नृत्यांच्या माध्यमातून आजही आपल्याला ते भुरळ घालतं. जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या रामायणासारख्या आदिकाव्याची निर्मिती म्हणजे तर छंदांचा नवोत्तम आणि रम्य असा आविष्कार आहे. शोकामधून उत्स्फूर्तपणे उच्चारल्या गेलेल्या श्लोकांमधून रामकथा सांगितली गेली आणि कारुण्याला काव्यमय असा सुंदर आविष्कार मिळाला. शतकानुशतक या चिरंतन महाकाव्याचं गारूड भारतीय जनमानसावर आहे. तत्व आणि मूल्य यांची सांगड घालणाऱ्या एका वेगळ्याच समाजमनाचं दर्शन याच्यामध्ये घडतं. हे महाकाव्य कालातीत आहे. वाल्मिकींच्या या अत्यंतिक मौलिक रचनेमुळेच ते आदिकवी म्हणून प्रसिद्ध झाले. रामायण हा आपल्यापैकी अनेकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा, कुतूहलाचा आणि कित्येकांच्या तर अभ्यासाचा विषयही आहे. आपण सगळेच जण रामकथा ऐकत मोठे झालेले आहोत. शतकानुशतक त्यातल्या नीतितत्वांचे, आदर्शांचे धडे आपण गिरवले आणि दाखले आपण आपल्या मुलाबाळांना सांगितले आहेत. पण या महाकाव्याचं तनामनावरचं गारूड काही कमी झालेलं नाही. पण रामायणात अशाही काही कथा आहेत की ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्याविषयी आज आपण ऐकणार आहोत. आणि महत्वाचा भाग म्हणजे प्रभू श्रीराम आणि भरत यांच्यामधला राज्यशास्त्र या विषयावरचा संवाद आणि राष्ट्र उभारणी विषयीचे त्यांचे विचार हा महत्वाचा विषय आज वैभव आपल्यापुढे उलगडणार आहे. वैभव, मलाही या विषयावर ऐकायची फार उत्सुकता आहे. लोक तुमच्या सगळ्यां इतकीच मीही उत्सुक आहे हा विषय ऐकण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. सुरू करूयात वैभव? अगदी अगदी लगेच सुरू करूया आपण, कारण आपल्याकडे वेळ तसा 1.25 तास आहे हो, साधारण 5:30 पर्यंत. त्याच्यामुळे जेवढं होईल, कारण हा विषय इतका प्रचंड मोठा आहे, या विषयाचा पसारा, की हो. असं त्यांनी दोन 2 तास जवळ तू याच्यावर कार्यक्रम घेतोस. हो हो 2 पण तासाचा जेवढं कार्यक्रम आपल्याला आहे. कव्हर करता येईल एवढ्या जेवढं वेळात. जास्तीत जास्त महत्वाचे मुद्दे आपण याच्यामध्ये घेऊ. अगदी तर अधिक तुमची प्रस्तावना अतिशय सुंदर झाली, अगदी मनाला पटली आणि फार सुंदर. तर आता अधिक पुढचं काही न बोलता मी आपल्या विषयाला सुरुवात करतो. आता असं आहे की आज ह्या श्रोत्यांसाठी म्हणून माहितीसाठी सांगतो, लीनाताईंनी सांगितलं आहेच की आजचं हे रामायण म्हणजे मी कुठेही अशी रामकथा सांगणार नाही जी आपल्याला लहानपणापासून माहिती, राम लक्ष्मण सीता वगैरे, पुढचे रावणाचा वध, हे काही आपल्याला आजच्या भागात बघायचंच नाही. आज अनोळखी रामायण हे वाल्मिकीने एवढं अतिप्रचंड कार्य जे करून ठेवलंय, त्याच्यामधला वेगळा अपरिचित दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा आपल्याला माहिती नसलेला किंवा आपण आपल्या आजी आजोबांकडनं, वाडवडिलांकडनं ज्या रामायणाच्या गोष्टी ऐकत आलो आहोत त्याचा हा भाग नाहीये, असा भाग, आणि तो आपल्या सद्यस्थितीला अनुसरून कसा महत्वाचा आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर मी सुरुवात करतो. पहिले 3 श्लोक म्हणायचे आहेत, मीच म्हणतोय, कारण त्याच्याशिवाय आपलं व्याख्यान सुरू होणार नाही. ज्यांनी हे रामायण आपल्यासाठी लिहिलं आणि ज्यांच्यामुळे आपण ते आज वाचतो आहोत त्या वाल्मिकींना नमस्कार करूया. पूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम् आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे 3 श्लोक घ्यायचं कारण पहिले वाल्मिकींना वंदन, मग आपदा आपली संकट हरण करणारं जे दैवत आहे राम, त्यांना नमस्कार, आणि जिथे रामकथा आहे तिथे हनुमानांचं अस्तित्व असतं, म्हणून आपण मनोजवम हा स्तोत्र म्हटलं. तर वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं ती वाल्मिकींची होती परावाणी, म्हणजे वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा, अशी ओवी आहे माऊलींनी लिहिलेली. वाचे बरवे कवित्व म्हणजे कवित्व हे तुमच्या वाणीपेक्षा श्रेष्ठ. कवित्वी रसिकत्व, त्या कवित्वाला जर रसिकत्वाची जर जोड मिळाली तर ते आणखी श्रेष्ठ. रसिकत्वी परतत्व म्हणजे त्या परतत्वाचा जर स्पर्श त्या रसिकत्वाला झाला तर
त्याचं वर्णन काय करावं. कारण वाल्मिकींना सरस्वतीचा आशीर्वाद होता. सरस्वतीचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांची वाणी ही रसवती झाली. सरस्वती आणि रसवती. तर आपले जे राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये ज्यांनी खूप महत्वाचं स्थान ज्यांना आपण मानतो ते समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज. तर ते त्यांच्या दासबोधातल्या 9व्या समासात जो यज्ञ शिकवण नावाचा समास आहे त्याच्यात म्हणतात रामकथा कशी आहे. तर उदास वृत्तीस मानावे जन विशेष कथा निरूपण रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. ते सांगतात ही रामकथा कशी न्यायची, ही फक्त आपल्यावरती संकुचित मर्यादित ठेवायची नाहीये, तर ही ब्रह्मांड भेदून अशी पलीकडे न्यायची आहे असं रामदास स्वामींचं महत्वाचं प्रतिपादन आहे. तर आता मूळ विषय आपण आता सुरुवात करत आहोत. अयोध्याकांड. आता तुम्हाला माहिती आहे बालकांड आहे, किष्किंधाकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, अशी वेगवेगळी कांड आपल्या रामायणामध्ये आहे. तिथे रामांचं बालपण झालं ते बालकांड, तिथे पुढे अयोध्येत घडलेले प्रसंग अयोध्याकांड, मग पुढे अरण्यकांड, अरण्यात घडलेले प्रसंग, असं सगळे आहेत. त्याच्यामध्ये अयोध्याकांडात अनेक सर्ग आहेत. प्रत्येक कांडामध्ये सर्ग आहे, म्हणजे वेगळे त्यांनी चॅप्टर दिलेले आहेत आताच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. त्यातल्या 100व्या सर्गावरचं विवेचन आज आपण पाहणार आहोत. जेवढं होईल तेवढं पाहू. मी सुरुवात करतो. प्रसंग असा आहे की रामाला वनवासाला पाठवल्यानंतर रामांच्या भेटीसाठी भरत आले. हे सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. पुढे काय घडलं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे आपण अनेक वेळा ऐकत ऐकत मोठे झालेलो आहोत. तेव्हा भरताना जेव्हा त्यांनी रामाने पादुका दिल्या, भरतांचा हट्ट होता की हे राज्य तुमचं आहे, मी तुमच्या वतीने राज्य करतो, तर मला तुमच्या पादुका द्या. जेव्हा प्रभू श्री रामचंद्राने त्याला पादुका दिल्या तेव्हा त्या नुसत्याच पादुका दिलेल्या नाही, तर त्याच्यानंतर जे काही भरताला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे त्यातला थोडासा अंश आपण पाहू. दोन ह्यांच्यामधला संवाद आहे राम आणि भरत. आता रामचंद्र भरताला काय म्हणतायत, मी श्लोक वाचणार आहे, मूळ रामायणातला श्लोक मी आधी वाचणार आहे जो वाल्मिकी रामायणात दिलेला, आणि त्याचा अर्थ आपण पाहू. अशा पद्धतीने आपण पुढे जायचंय. सकश्चित ब्रह्मणो विद्वान धर्मनित्यो महाद्युती इक्ष्वाकूणाम उपाध्यायो यथावत तात पूज्यते. हा पहिला 9वा श्लोक आहे त्या 100व्या सर्गामधला अयोध्याकांडात. ते म्हणतात प्रभू रामचंद्रांनी सगळा भरताला उपदेश केलेला, आणि तो उपदेश आजच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांसाठी कसा उपयुक्त आहे हे आपण आज पाहणार आहोत. कारण रामकथा ही चिरंतन का टिकली की त्यातल्यातलं ज्ञान कधीही शिळं झालं नाही. त्यात जे काही सांगितलंय ते आजही आपल्याला ऍप्लिकेबल तितक्याच पद्धतीने आहे. म्हणून ते म्हणतात, प्रभू रामचंद्र म्हणतात, हे तात. आता भावाला त्यांनी तात असा शब्द वापरलाय. भरत खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने लहान, पण तरी तात म्हणजे पित्याला उद्देशून आपण वडीलधाऱ्या माणसांना जसा आपण शब्द वापरतो तसा इथे तात म्हटलं. याचं कारण तो आता राज्याचा राजा आहे, त्या राजाला योग्य तो मान दिला पाहिजे, म्हणून पहिल्यांदाच सुरुवात अशी आहे, तात धर्मामध्ये सदा तत्पर राहणाऱ्या विद्वान ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकू कुळाचे आचार्य जे महातेजस्वी वसिष्ठ आहेत त्यांची तू रोज पूजा करतोस ना. बरेच प्रश्न आहेत, 72 प्रश्न आहेत, तेवढे सगळे आपण पाहणार नाही. ते म्हणतात सगळ्यांची पूजा करतोस ना, म्हणजे पूजा करायची म्हणजे काय गंध अक्षत फुल वाहून पूजा करायची नाहीये. पूजा म्हणजे तुझ्या राज्यामध्ये तू वरिष्ठांना सन्मान देतोस की नाही, जे विद्वान आहेत त्यांच्या कार्याची कदर तुला आहे की नाही. नाहीतर आपल्याकडे म्हातारं झाल्यानंतर की अगदी 90ला टेकल्यानंतर पद्मविभूषण मिळतो, मग त्याचा उपयोग नसतो. तो जर माणूस विद्वान असेल तर त्याची कार्याची दखल त्या त्या वेळेला घेतली गेली पाहिजे, म्हणजे त्यालाही उभारी येते आणि त्याच्याकडनं आणखीन चांगलं कार्य करण्यासाठी त्याला एक वाव मिळते. त्याच्यामुळे योग्य वेळीच तू तुझ्याकडचे विद्वान ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकू कुळाचे आचार्य जे वशिष्ठ आहे त्यांची पूजा करतोस. असा पहिला प्रश्न. नसील करत तर तू करायला हवीस. कच्चित दैवान पितृन भृत्यान गुरुन पितृ समानपी वृद्धांश तात वैद्यांश ब्राह्मणांशाभिमन्यसे. हे भरता, देवता, पितर, भृत्य, गुरुजन आणि पित्यासमान आदरणीय वृद्ध, वैद्य आणि ब्राह्मण यांचा तू सन्मान करतोस की नाही. बघा, म्हणजे आता ह्या एकेका वाक्यावर आपण इथे शब्दावर आपल्याला विचार करायचा आहे. त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही कोणाकोणाचा सन्मान केला पाहिजे तुमच्या राज्यात. कारण राम वनवासात आहे, उद्या 14 वर्ष 12 वर्ष झाल्यानंतर जेव्हा तो परत येईल त्याच्यानंतर अयोध्येतल्या लोकांनी असं नाही म्हणता का, अरे रामा तू नव्हतास, भरताने सगळा बट्ट्याबोळ करून टाकला, तुझं राज्य कुठे गेलं, तुझ्या नावाने फक्त राज्य केलं पण तुझी शिकवण त्याने अंमलात आणली नाही.
असं त्या राम म्हणतात, असं मला ऐकायला नाही आलं पाहिजे आल्यानंतर. त्याच्यामुळे मीही तुला राज्यशास्त्राची शिकवण देतोय की तू देवतांचा सन्मान केला पाहिजेस, पितरांचा. आता सध्या पितृपक्ष चालू आहे आपल्याला. बघा, आपण म्हणतो हॅलोवीन साजरा करण्याचा आनंद मांडणारी आता आपली पिढी, आपली म्हणजे आमची मुलं किंवा आता सगळे कॉन्व्हेंटमध्ये असतात. पितृपक्षाला नावं ठेवतात पण हॅलोवीन चांगला साजरा करतात. ही दुर्गती आपल्याकडे आता सध्या फोफावलेली आहे. पण रामचंद्र म्हणतात पितरांचा सन्मान करता की नाही तुम्ही, आणि भृत्याचा हे खूप महत्वाचं. मध्ये ते आता काही महिन्यापूर्वी एक पिक्चर आला होता, त्यात मोलकर्णीची व्यथा मांडली होती. मला आता नाव आठवत, नाच गं घुमा मला वाटतं. नाचगाव. त्या पिक्चर मध्ये मोलकर्णीची व्यथा मांडली होती, कारण ती नोकर असते. बघा, म्हणजे भृत्य, भृत्य संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ नोकर. तुम्ही नोकराचा सन्मान करता की नाही, नसेल करत तर करायला हवा. बघा, आपण आपल्याकडच्या कामवाल्यांना किती हिडीस पिडीस करतो, किती अन्याय त्याने वागवतो. शिळपाका आपल्याला उरलेलं सुरलेलं त्यांना टाकायला नको म्हणून कोणाला तरी द्यायचं, म्हणून तिला द्यायचं, त्याला द्यायचं, गड्याला द्यायचं, अशी आपल्या मनाची अजूनही भावना असते. आपण त्यांचा योग्य तो सन्मान करतो का? तर भरताला ते सांगतायत की तुझ्या राज्यामध्ये ह्या सगळ्या सेवकांचा सुद्धा चांगला सन्मान केला गेला पाहिजे, तरच ते रामराज्य होईल. नुसतं रामराज्य रामराज्य असं तोंडाने बडबडून काही होणार नाही. तिथे त्या पद्धतीचं तुझं वागणं झालं पाहिजे. पित्या समान आदरणीय वृद्धांचा सन्मान, आणि वैद्यांचा म्हणजे जे डॉक्टर आहेत, जे प्रजेच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांचा सन्मान, आणि विद्वानांचा सन्मान तू करतोस की नाही. कश्चित आत्मसमाशूराः कृतवन्तो जितेंद्रियाः कुलीनश्च इंगिताश्च कृतास्ते मातात मंत्रिणः. हे भरता, की तू आपल्याच समान शूरवीर, शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन, तसेच बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणाऱ्या सुयोग्य व्यक्तींनाच मंत्री बनवला आहेस ना. आता बोलता बोलता ओघाने मी मॅक्झिमम टाळण्याचा प्रयत्न करणारे विषय, कारण आपलं हे व्यासपीठ हे राजकारणी व्यासपीठ नाही आहे, हे बोलणंही योग्य नाही. परंतु थोडा थोडा स्पर्श हा कळत नकळत होतोच, त्याबद्दल मला माफ करा. त्यांनी म्हटलंय मंत्री कोणाला बनवायचं, म्हणजे मंत्री लोकांची काय क्वालिटीज पाहिजेत. ते म्हणतात ते शूरवीर पाहिजेत, ते शास्त्रज्ञ पाहिजेत. आता शास्त्रज्ञ याचा अर्थ आपल्याला वाटतं मोठे केस वाढवलेले आहे, डोळ्याला जाडभिंगाचा चष्मा आहे, सूक्ष्मदर्शी घेऊन बसलाय, असा शास्त्रज्ञ की काय. तसा शास्त्रज्ञ इथे अभिप्रेतच नाही. म्हणून संस्कृत भाषेचे अर्थ इतके विविध आहेत. आता जे कोण आपले संरक्षण मंत्री असतील, जे शिक्षण मंत्री असतील किंवा अजून कुठले, त्यांना त्यातलं शास्त्र अवगत आहे की नाही. म्हणजे खरं सांगायचं तर आरोग्य मंत्री हा डॉक्टर असला पाहिजे, तर त्याला आरोग्याची व्यथा कर. पण आपल्याकडे कसं असतं, ह्या सरकारमध्ये हा असेल तर तो एखादा असतो शिक्षण मंत्री, पुढच्या वर्षी तोच आरोग्य मंत्री होतो, पुढच्या 5 वर्षात. त्याला त्याच्या त्या खात्याशी काही देणं घेणं नसतं, त्याला फक्त ह्याच्याशी देणं घेणं असतं. तर तसं न होता त्यातलं शास्त्र जाणणारा असा व्यक्ती तो मंत्री म्हणून त्याचं नेमणूक त्याची केली पाहिजे. आणि तो कसा पाहिजे, जितेंद्रिय, इंद्रियांवर ताबा असलेला. आता आपल्याकडे असं किती आहे तर जरा बघावंच लागेल आपल्याला. जितेंद्रिय तर कोणीच नसेल, आणि कठीणच आहे ते. कारण असा मंत्री मिळणं अगदी दुरापास्त आहे खरं म्हणजे, की सर्व प्रकारची इंद्रिय त्याने ताब्यात ठेवलेली आहे असा मंत्री कठीण. कुलीन, ह्याच्याबद्दल काय बोलणार आपण? तर बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणारा, म्हणजे मनकवडा. आपण म्हणतो की राजाच्या मनात काय आहे हे त्याच्या प्रधानाला, त्याच्या अमात्याला, त्याच्या मंत्र्याला आधी कळलं पाहिजे, की राजाच्या मनात अशी घालमेल चालू आहे किंवा राजाचा विचार हा असा असा आहे. तर अशा लोकांनाच तू मंत्रीपद दिलं पाहिजेस तुझ्या राज्यामध्ये, तर ते रामराज्य म्हणून म्हणून त्याला लोक नावाजतील. कश्चित निद्रावशम नैष कच्चित कालेव बुध्यसे कच्चितच्या अपररात्रेषु चिंतयस चिंतय अर्थस्य नैपुणम. म्हणजे हे भरता, तू असमयीच निद्रेला वश होत नाहीस ना, वाटेल त्यावेळी झोप काढत नाहीस ना, योग्य वेळी जागा होतोस ना, रात्रीच्या प्रहरात अर्थसिद्धीच्या उपायांवर विचार करतोस ना. आता वरवर पाहता तुम्हाला हे 3 प्रश्न वाटतील, हे काय लिहिलंय आपलं, पण तसं नाही. असमयीच निद्रेला वश होत नाहीस ना, म्हणजे नको त्यावेळी तुला झोप, नको त्यावेळी कधी झोप येते आपल्याला, जर आपण काही व्यसन केलं असेल तर आपल्याला नको त्यावेळी झोप येते. मग तू कुठलं व्यसन करत नाहीस ना, आणि योग्य वेळी जागा होतोस ना. हे जागा होणं हे अगदी आपलं इन्व्हर्टेड कॉमा, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, जे जे काही आपल्याकडे फॉन्ट असतील त्या सगळ्या फॉन्टनी लिहिण्यासारखं आहे. जागा होतोच ना. योग्य वेळी जागा नाही झालास तर 26/11 सारखं होईल, असं त्यांना म्हणायचं आहे.
तुम्ही तू योग्य वेळी जागा हो, म्हणजे परचक्र आलं. तुझ्या सीमा जे आपल्याला स्वातंत्र्यवीरांनी सांगितलंय की सर्वात पहिले तुमच्या राज्याच्या, तुमच्या देशाच्या सीमा तुम्हाला सुरक्षित करता आल्या पाहिजे. त्या जर सुरक्षित असेल तर राष्ट्र सुरक्षित राहील. पण ही जी सगळी मंडळी आहेत ना, मी नेहमीच सांगतो की स्वातंत्र्यवीर आहेत, आपले छत्रपती आहेत, शिवाजी महाराज, हे खरोखर ही सगळी मंडळी रामायण आणि महाभारत त्यांच्या आयुष्यात जगलेले आहेत. नुसत्या कथा सांगून जिजाबाईंनी त्यांना नाही परत पाठवलं. जिजाबाईंनी त्यांना इतक्या सुंदर कथा सांगितल्या की त्या कथा त्यांनी आत्मसात करून, बघा तुम्ही, रामायणातल्या काही प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप ठिकाणी साम्य दिसतात. किंवा महाभारतातले प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग, तुम्हाला चक्रव्यूहातून सुटका करून घेतलेली आपल्याला हा प्रसंग माहितीये. तेव्हा इतर असे काही प्रसंग, तसेच त्यांनी शिताफीने औरंगजेबाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली योग्य वेळी बुद्धी चालवून, अशा पद्धतीचं साम्य तुम्हाला जाणवेल. सांगायचा मुद्दा हा की ह्या सगळे जे राष्ट्रपुरुष आहेत हे खरोखर रामायण महाभारत जगले. आपल्याला काय वाटतं, केस पिकले साठी झाली, रामाच्या देवळात कुठेतरी पुराणिक बुवा एखादा रामायण सांगतोय आणि बायका वाते वळत, पुरुष काहीतरी चकाट्या पेटत तिथे बसल्यात आणि काय कर, कुठे चाललास, काय नाही, रामायण ऐकायला चाललं. पण असं नाहीये. हे रामायण ही गोष्ट आपल्या मुलांना आपल्याला अशा पद्धतीने सांगता आली पाहिजे, तर मुलांच्या मनावर चांगलाच परिणाम होईल. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये एखादा तरी ग्रेडचा सब्जेक्ट तरी रामायण महाभारतावर असावा आणि ते अशा पद्धतीने सांगितलं जावं. नुसता राम हा देव होता, त्याला देवत्व भाल केलं आहे ते ठीक आहे, पण देवापेक्षा सुद्धा त्याचे गुण कसे आहेत आणि ते गुण कुठे आहेत, ते कसे आपण आत्मसात केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. कच्चिन मंत्रेचे नाही का, कच्चिन न बहुबीज सहा, कच्चित ते मंत्री तो मंत्रो राष्ट्रम न परिधावती. इथे राष्ट्राचा विचार केलेला आहे. आपण आपल्या त्या आजच्या पोस्टमध्ये लिहिले राष्ट्र उभारणीच्या कार्यात काय सहभाग आहे, तर कुठलीही गुप्तचरांची यंत्रणा 2 पासून 4 कानांपर्यंत गुप्त राहते. पण एखादी गोष्ट जर 4पेक्षा, म्हणजे 2-4 कानांपेक्षा अधिक कानांपर्यंत पोहोचली, म्हणजे आपल्या मराठीत एक शब्द आहे बघा, वार्ता षटकर्णी होऊन, तर एखादी गोष्ट 6 कानांपर्यंत गेली तर ती उघड होते. म्हणून मी विचारतोय की एखाद्या गूढ विषयावर जर तुम्ही चर्चा करत असाल तर तुमची गुप्तहेर यंत्रणा तितकी मजबूत आहे की नाही. नाहीतर काय होईल, तुमच्या राज्यातली गुपितं बाहेरच्या राज्यात जातील आणि मग सगळा गोंधळ होईल. पैशासाठी वेगवेगळी गुपितं आपल्याकडे विकली जातात बाहेरच्या राष्ट्राला, हे कारनामे आपल्याकडे घडतात. तसं होऊ नये याची काळजी तुम्ही तुमच्या रामराज्यात घेतली पाहिजे. कच्चित अर्थम विनिश्चिंत्य लघुमूलम महोदयम क्षिप्रम आरभसे कर्म न दीर्घयसी राघव. हेही खूप महत्वाचं आहे. ज्याचं साधन फार लहान आणि फळ खूप मोठं, अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही एखाद्या कार्याचा निश्चय केला की बाबा आता इथे तुमच्या पुण्यामध्ये मेट्रो बांधायची, बरोबर, आता काल परवा उद्घाटन झालं मला मेट्रो, पण ती बांधायची समजा आज ठरवलं तर ते शीघ्र आरंभ केला पाहिजे त्या मेट्रो बांधणी, त्याच्यात विलंब नाही झाला पाहिजे. हे मेट्रो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं, आमच्याकडे पण मुंबईत ही याचीच परिस्थिती होती. म्हणजे पंचवार्षिक योजना नसावी की आता नोव्हेंबरमध्ये काहीतरी घडेल म्हणून आता एकदम त्यांनी कामं सुरू केलेली आहे, पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा नोव्हेंबर जेव्हा येईल तेव्हा पुन्हा उरलेली कामं होतील, असं नाही होता कामा. शीघ्र आरंभ केला पाहिजे कार्य. कच्चित सहस्रैर मूर्खाणाम एकम इच्छसी पंडितम पंडितो ही अर्थकृच्छेसु कुर्या निश्रेयसम महत्. खूप महत्वाचा सल्ला आहे हा श्रीरामाने दिलेला, की हजारो मूर्खांच्या बदल्यात एका पंडितालाच आपल्या जवळ ठेवा. हे राज्यकर्त्याने कसं असलं पाहिजे की बाजार बुणगे जे असतात, बजबजपुरी त्यांच्या भोवती, राजाच्या भोवती फेर धरून नाचणारी लोक नको आहेत. एक विद्वान पुरेसा आहे. जसं आपल्याकडे न्यायमूर्ती रानडे होते, न्यायमूर्ती प्रभुणे होते, रामशास्त्री होते पेशव्यांच्या काळात, किंवा इतर अनेक ही असे काही न्यायाधीश होते आपल्याकडे, आहेतही अजूनही, चंद्रचूड वगैरे असे मोठे मोठे न्यायाधीश की अतिशय विद्वान आणि त्यांनी निष्पक्षपातीपणे न्यायदान केलं. तर अशा पद्धतीचा विद्वान पुरुष जर तू जवळ बाळगलास तरच अर्थसंकटाच्या समयी तुझं कल्याण होईल. म्हणजे राम त्याला सर्व पद्धतीने समजावून सांगतात, की पहिले सांगतायत तुझ्या सीमा बळकट कर, सीमा बळकट केल्यानंतर सांगतायत तुझ्याकडे योग्य व्यक्तींचा सन्मान केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर ते सांगतायत तुझे मंत्री कसे पाहिजे, त्या मंत्र्यांमध्ये कुठले गुण पाहिजेत, तू कोणाला जवळ केलं पाहिजेस, कोणाला दूर लोटलं पाहिजे, कसे विद्वान मंडळी तुझ्या कामी येतील हे सांगतात. सहस्राण्यपि मूर्खानाम यत उपास्ते महीपती अथवा अप्युतान्येव
नास्ति तेषु सहाय्यता. राजाने जरी 1000 अथवा 10,000 मूर्खांना आपल्या जवळ ठेवून घेतलं तरी संकट समयी त्यांच्याकडनं काहीही मदत होत नाही. मदत फक्त आणि फक्त एखादा विद्वान मनुष्यच करू शकतो. म्हणून अशा लोकांना तू जवळ ठेव. अमात्यान उपघातीतान पितृपैत्रान महाशुचिन श्रेष्ठा श्रेष्ठेषु कच्चित्वम नियोजयसी कर्मसु. हे तर खूपच कठीण आहे. हे आताच्या कुठल्या संस्थेमध्ये, म्हणजे मी राजकारणाचं नाव घेते, एखादे मोठं कॉम्प्लेक्स आहे, 1000 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे, 100 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्सचा एखादा सेक्रेटरी आहे, हेड आहे, किंवा एखादी मोठी शाळा आहे, त्या शाळेच्या संचालक पदावर काम करणारे व्यक्ती असतात, मुख्याध्यापक असतात. सगळ्यांसाठी हे लागू आहे की एखादी संस्था तुम्ही उभारता किंवा एखाद्याचं तुम्ही दायित्व स्वीकारता, तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचे प्रमुख असता, तेव्हा तुम्हाला काय काय गोष्टींचा उपयोग होतो किंवा काय काय गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर जे लाच घेत नाहीत, जे निश्चल आहेत, जे वर्णलोपार्जित म्हणजे काय म्हणू अँसेस्टर पासून आपल्या जवळ काम करतायत, अशा उत्तम अंतर्बाह्य पवित्र श्रेष्ठ अशा अमात्यांनाच तुम्ही तुमच्या कार्यात नियुक्त करा, असं ते भरताला सांगतात. जे लाज घेत नाहीत, जे निश्चल आहेत आणि जे पूर्वापार आपल्याकडे काम करीत आलेले आहेत आणि जे अंतर्बाह्य पवित्र आहेत, अशांनाच तुम्ही तुमच्या कार्यात नियुक्त करा. आताच्या काळात विचार केला तर हे कुठेच लागू होणार नाही हे वाक्य, पण महाभारतात पण रामायण काळी निदान अशी माणसं असतील, तरी निदान औषधाला तरी असतील. आपण म्हणून 12,000 इसवी सन पूर्व, म्हणजे हा तर त्रेतायुगातला कालखंड आहे. त्याच्यानंतर आलं द्वापार युग, कृष्णावतार, आणि आत्ता आपण ही इसवी सन पूर्व साधारण 12,000 वर्षांपेक्षा आधी हे लिहिलेलं आहे. त्या काळच्या लोकांचे जे गुण होते त्या गुणांचा आता ऱ्हास झालेला आहे, बरोबर आहे. पण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगात सगळ्या गुणांचा ऱ्हासच आहे. कधी गुरुचरित्रात वर्णन आहे तसं आपण बघतो. त्याच्यामुळे त्या गुणांचा ऱ्हास होतो. असा एखादा कोणीतरी आता आपल्याला सापडेल की ज्याच्यामध्ये हे गुण. कश्चित दृष्टश सूरश्च धृतिमान मतिमाम शुची कुलीनश्चानुरक्तश्च दक्ष सेनापती कृतः. आता सेनापती कोणाला बनवायचं, संरक्षण मंत्री कोणाला बनवायचं? जो कृषी मंत्री आहे त्याला संरक्षण मंत्री बनवून उपयोग नाहीये. कोणाला बनवायचं तर तुम्ही शूरवीर, धैर्यवान, बुद्धिमान, पवित्र, कुलीन इथपर्यंत ठीक आहे, पण अनुरक्तश्च, अनुरक्ताच असाही शब्द, अनुरक्त म्हणजे तुमच्यावर निष्ठा असणार. आता अनुराग हा एखादा साधारणपणे हा संस्कृत शब्द प्रेमासाठी उपयोग केला, अनुराग. पण इथे प्रेम असा अर्थ न घेता इथे अर्थ आहे की त्या स्वामीवर, त्या राजावर, त्या सेनापतीची श्रद्धा असली पाहिजे. त्याने राजाविरुद्ध उठाव नाही करता का, राजा म्हणेल त्याप्रमाणे ऐकण्याची त्याची तयारी पाहिजे. प्रसंगी वेळेप्रसंगी राजाला 4 महत्वाच्या गोष्टी सांगण्याची क्षमता त्या रणकर्म दक्ष अशा पुरुषाला असली पाहिजे. असा जसे आपल्याकडे बाबू नेताजी होते, त्यांच्यामध्ये या सगळ्या क्वालिटीज होत्या. आपले जे स्वातंत्र्यवीर होते, नेताजी होते, यांच्याकडे सेनापती बापट होते, यांच्याकडे या सगळ्या क्वालिटीज. अशा पुरुषालाच तू सेनापती म्हणून नियुक्त कर. बलवंतश्च कश्चित ते मुख्य युद्ध विशारदाः दृष्टापदानां विक्रांता स्वया सत्कृत्य मानिता. म्हणजे तुझे हे जे योद्धे आहेत हे बुद्धिवान आहेत, पराक्रमी आहेत, युद्धकुशल आहेत, पण त्यांची परीक्षा तू घेतोस की ना. आणि म्हणजे काय आहे, जरी तुझं मंत्रिमंडळ असलं, जरी तुझं सैन्य अगदी सज्ज असलं, तरी त्यांची मध्ये मध्ये सरप्राईज टेस्ट घ्यायला पाहिजे, जशी शाळेमध्ये असते. ती सरप्राईज टेस्ट तू घेतोस की नाही. ती नाही घेतलीस तर फुकट आहे मग. नाहीतर आपल्याकडे पोलिसांकडे पिस्तूल असतात, पण ते शिकलेली असती पिस्तूल कसं चालवायचं, पण ऐन वेळी त्या पिस्तुलातनं गोळी उडली पाहिजे. नाहीतर गंज चढलेला असेल त्या पिस्तुलाला, नुसतं त्याचा घोडा ओढून, चाप ओढून ती गोळी जर उडत नसेल तर उपयोग काय. असं होता नाही का. तुझ्या जे कोण तुझे सैन्य आहे त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर त्याची प्रॅक्टिस ते करतात की नाही, युद्ध सराव करतात की नाही. जसं आपल्याकडे युद्ध नौकांचा असतो, समुद्रामध्ये युद्ध सराव असतो, किंवा नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल आहे, तिथे युद्ध सराव होतो. जिथे जिथे युद्ध आहे तिथे तिथे त्या गोष्टी शिकल्यानंतर त्याचा सराव करणं गरजेचं आहे, ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुझ्या त्या तलवारींना आणि बंदुकांना आणि धनुष्यबाणाला गंज चढेल, मग त्याचा काय उपयोग.
तर तुझ्याद्वारा ते सत्कारपूर्वक सन्मान मिळवतात की नाही, हाही खूप महत्वाचा प्रश्न. ते प्रभू रामचंद्र आहेत बाबा, ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, ते सगळ्या गोष्टींचा विचार करणारच. आपल्या डोक्यात सुद्धा ज्या गोष्टी येणार नाही त्या गोष्टी त्यांनी याच्यात सांगितलंय. श्लोक आहे, विक्रांता त्वया सत्कृत्य मानिता, मी तुझ्याकडनं सन्मानपूर्वक सत्कार करून घेतात की नाही. याचा अर्थ काय, की एखाद्याने जर युद्धामध्ये चांगली कामगिरी बजावली, एखाद्याने जर उत्तम कामगिरी केली, तर त्यांचा तू सन्मान करतोस की नाही. जसं सुरुवातीला म्हटलंय, तू सगळ्या गुरुजनांचा आणि पितरांचा आणि नोकरांचा सन्मान केला पाहिजे, तसा ह्या सैनिकांचा सन्मान. बरोबर आहे ना. आपल्याकडे परमवीर चक्र प्रदान करतात, आपल्याकडे भारतरत्न प्रदान, जे 26 जानेवारीला हा सगळा सोहळा होतो, आपल्याला माहिती. ते योग्यच आहे. ते जे असे छातीवर बिल्ले लावलेले असतात, त्यांनी तो त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांनी एवढा मोठा पराक्रम वेगवेगळ्या ठिकाणी काही लहान मुलांचाही सन्मान करतात, की जे लहान मुलं अशी शूरवीर, धाडसी, काही कोणाचा जीव वाचवतात, कोणाला संकटातून वाचवतात, अशा लहान मुलांचा सुद्धा आपल्याकडे सन्मान केला जातो भारत देशात. तर सत्कारपूर्वक सन्मान केला जातो आहे की नाही हे तू लक्षात ठेव, आणि नसेल केला जात तर ते तुला करता आलं पाहिजे. म्हणजे इतक्या गोष्टी रामरायांनी सांगितल्यात, म्हणूनच ते इतके ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत रामराय आपल्यासाठी. म्हणजे अयोध्येमध्ये राम आहे का, तर अयोध्येमध्ये राम आहे. आपण 22 तारखेला एवढा सुंदर उत्सव साजरा केला, पण तो राम असा नुसता अयोध्येमध्ये मूर्ती स्वरूपात नाही, त्याचे गुण असं सगळ्यांमध्ये जर भिनले, संपूर्ण भारत देशात भिनले, तर भारत ही महासत्ता अतिशय लवकरच होईल. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. कच्चित बलस्य भक्तांच वेतनांच यथोचितम संप्राप्त कालन दातव्यम तदासी न विलंबसे. हा सगळ्यांचा आवडीचा श्लोक आणि या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आपण जे काही काम करतो पोटा पाण्यासाठी करतो, कोणी बिझनेस करतो, कोणी नोकरी व्यवसाय करतं, जे काय करतं ते कशासाठी करतो, पैशासाठी. वेतन हा शब्द त्रेतायुगातला आहे, लक्षात ठेवावं सगळ्यांनी. वेतन, आता 5वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग आपण ऐकत असतो. वेतन म्हणजे पगार. हा उर्दू किंवा फारसी शब्द म्हणू आपण, हा मराठी नाही. वेतन हाच खरा योग्य संस्कृत शब्द आहे. तर ते म्हणतायत, रामचंद्र म्हणतायत की हे भरता, सैनिकांना देण्याचं ठरवलेलं, मी नियत केलेलं समुचित वेतन आणि भत्ता तुम्ही योग्य वेळी देतोस की नाही, तू योग्य वेळी देतोस की नाही. 1 तारीख आली की आपल्या पगारामध्ये आपल्याला बँकेचा मेसेज आला पाहिजे, अशी आपली धारणा असते. तर 2-3 तारीख उजाडली तर आपल्या हृदयात कालवा कालव होतं, की अरे मग आपण लगेच बँकेत जाणार, काय झालं, मेसेज का नाही आला आम्हाला. बरोबर. प्रत्येक माणूस हा पैसा आपल्याला कुटुंब चरितार्थ चालवण्यासाठी करतो, ह्यात काहीच गैर नाही. मग तो जो भत्ता आहे, ते जे वेतन आहे, ते योग्य वेळी मिळालं पाहिजे आपल्याला. हे खूप महत्वाचं आहे. तर हा विचार सुद्धा प्रभू रामचंद्र करतायत. ते भरताला सांगतायत की सैनिकांचा पगार सुद्धा तू वेळेवर देतोस की नाही. पगार देण्यासाठी न विलंबसे, विलंब करत नाहीस ना. नाहीतर आपल्याकडे जनरली असं असतं बघा, आपल्याकडे साधारण कामवाल्या बायका, त्यांना 1 तारखेला पगार असतो, पण काही घरामध्ये थांब हा उद्या देते, थांब हा परवा देते, अजून ना अगं झालाच नाही आमच्या यांचा पगार, असं काही ना काहीतरी कारण देऊन मी पाहिलेलं आहे. असं टाळढकल केली जाते, आणि ती बिचारी, तिचं पोट हातावर असतं. ती कामवाली बाई असेल, गडी असेल, कोणी असेल, तो आपलं कधी तुम्ही पगार द्याल त्याच्यानंतर तो त्याच्या कुटुंबाचं भरण पोषण करणार. ती तारीख चुकून उलटून गेली तर त्यांनाही नियोजन करणं कठीण. म्हणून हा सगळ्यांसाठीच धडा आहे. जो काही पगार आपण दुसऱ्याला देतो, तो त्या दिलेल्या, नेमून दिलेल्या तारखेला जो काय असेल तो सगळ्यांनीच जरूर द्यावा. जर पगार सैनिकांना दिला नाहीच तर काय होईल, हेही सांगतायत. कालातिक्रमणे हेव भक्त वेतनयोर भृता भर्तुरपि कुप्यंती सहा अनर्थः सुमहान कृतः. जर तू वेळेवर पगार दिला नाहीस तर भर्तुः अपि कुप्यंती, म्हणजे हे जे नोकर आहेत ते रागवतील, कोप कोप होईल त्यांचा, आणि स्वामीवर म्हणजे तुझ्यावर, राजावर अत्यंत कुपित होऊन मोठा अनर्थ घडू शकेल. ते बंड करतील, ते संपावर जातील. तू जर पगार दिला नाही तर आपल्याकडे एसटी महामंडळाचे असे होत असतात आधीमध्ये, पगार न भेटल्यामुळे. बरोबरच आहे, त्यांचं काम आहे ते एसटी चालवणं आणि त्यांचा योग्य पगार देणं, हे देशाचं सरकारचं काम. तर ते वेळेवर नाहीच दिलं गेलं तर त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. म्हणून रामचंद्र सांगतात की जर तू वेळेवर पगार दिला नाहीस तर गडबड. ते सगळे कोपतील, आणि जर सैनिक कोपले, सैनिक रागावले, तर मग तुझ्या राज्याचं रक्षण कोण करणार.
हाही प्रश्न आहे. एवढं पोटतिडकीने कोण सांगणार नाही हो आजच्या जगामध्ये आपल्या भावाला. तो म्हणतील रामांना काय गरज होती नाही का, एवढं त्यांच्या आईनी त्यांना छळलं कोणी कैकईने आणि हाकलून दिला अक्षरशः. एखादा भाऊ असा तर राग धरून बसला असता मनामध्ये, चल जा इथे कशाला येतो, त्या पादुका घे आणि काय वाटेल ते कर, तू आणि तुझं राज्य बघून घेईल काय ते, मी आल्यानंतर बघून घेईन माझं काय. पण नाही, हे आपलं राज्य आहे. आणि हे राज्य कसं आहे, हे वडिलोपार्जित राज्य आहे. इक्ष्वाकू एवढा मोठा मोठा वंश आहे, आता काही साधं सुद्धा नाहीये. म्हणून त्यांनी एवढे पोटतिडकीने तर सांगतायत त्यांना. तर पुढचा श्लोक त्याच्यावर आधारित आहे. अयोध्येचं वर्णन करतायत ते. कशी आहे आपली अयोध्या, ती वीर पूर्वजांची निवासभूमी आहे. अयोध्या, युद्ध धातू आहे बघा त्याच्यात. युद्ध म्हणजे युद्धाची अयोध्या म्हणजे जी युद्धामध्ये कधी जिंकली गेली नाही अशी अयोध्या, असा अयोध्या शब्दाचा खरा अर्थ आहे. जी युद्धामध्ये जिंकली जात नाही ती अयोध्या. तर माझी अयोध्या कशी आहे, जिचं नाम गोड आहे तसेच तिचे गुण आहेत. तिचे दरवाजे अति प्रचंड आहेत. हत्ती घोडे रथांनी ही माझी अयोध्या परिपूर्ण आहे. तिथे आपल्या कामात तत्पर राहणाऱ्या 4 वर्णांचे लोक राहत आहेत. सर्वच्या सर्व उत्साही आहेत, जितेंद्रिय आहेत, श्रेष्ठ आहेत. नाना प्रकारची राजभवन आहेत, मंदिरे आहेत, ही अयोध्येची शोभा वाढवीत आहेत. आणि ही नगरी बहुसंख्य विद्वानांनी भरलेली आहे. जसं आपण म्हणतो की ही काही बौद्धिक वजन जे काय आहे ते पुण्यामध्ये असतं, असं आपण म्हणतो बौद्धिक वजन. तसं त्या काळचं भारतातलं बौद्धिक वजन कुठे होतं, अयोध्येमध्ये. कारण वेगवेगळे शिल्पकार होते तिथे, बरंच बरंच काय 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 अतिशय विद्वान, सगळ्यामध्ये मास्टरी असलेले लोक त्या अयोध्यामध्ये राहत असत. तर अशा समृद्ध शालिनी अयोध्या नगरीचं रक्षण तू केलं पाहिजेस. इतकं अयोध्येवर प्रेम आहे. बिचारे गेलेत रानावनामध्ये फिराया ह्याच्यात वनवासाला, पण तरी त्यांचं अयोध्येवरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही. म्हणून ते एवढं पोटतिडकीने सांगतायत त्यांना. कच्चिते दयिता सर्वे कृषी गोरक्ष जीविनः वार्तायाम संस्कृत असतात लोकोयम सुखमेधते. तात पुन्हा एकदा भरताला म्हटलं, हे भरता, कृषी आणि गोरक्षण, गोरक्षणाचं महत्व अगदी ह्या त्रेतायुगापासून आहे, मी त्याच्याही आधीपासून आहेच, पण इथे तो उल्लेख आहे. कृषी, शेती ही आपल्या भारताने जगाला दिलेली देणगी जे आपण म्हणतो, अगदी वेद काळापासून. मध्ये याच आपल्या ध्यास अभ्यासवर कृषी क्षेत्राविषयी आपण काही लेक्चर घेतली होती, वेदांमधलं कृषीशास्त्र. तर कृषी हे अगदी वेदकाळापासून जी काही देणगी दिलेली आहे आपण, तर ते म्हणतात की कृषी आणि गोरक्षणाद्वारे जीवन निर्वाह करणारे वैश्य तुमचे प्रीतिपात्र आहेत ना, हे तुमचं आणि त्यांचे संबंध चांगले आहेत ना, व्यापारांचे. वैश्य ही कुठल्याही जातीला उद्देशून हा शब्द नाही. वैश्य म्हणजे व्यापार, आपण दुकानदार म्हणतो. त्या मोठमोठे डीलर्स आता जे असतात ते वैश्यच असतात तसं पाहिलं. बरे त्यांचं जात काही असेल, पण त्यांचा व्यवसाय वैश्याचा आहे, म्हणजे व्यापाराचा. व्यापारांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित आहेत ना. का? कारण व्यापार जर तुमचा वाढला अयोध्येचा, तर तुमच्या तिजोरीत भर पडेल संपत्ती. जेव्हा आयात निर्यात उत्तम पद्धतीने होते तेव्हा आपल्या राष्ट्राच्या तिजोरीत संपत्तीत आपली भर पडते. तेषां गुप्ती परिहारैः कच्चित्ते भरणं कृतं रक्षा हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः. त्या व्यापारांना इष्टाची प्राप्ती करून जर व्यापारांवर काही संकट आलं तर त्यांचं निवारण करून त्या सर्व लोकांचं भरण पोषण करण्याचं काम भरता तुझं आहे, आणि त्यांचं पालन करणं हेही काम तुझंच आहे. आपण म्हणतो सबका साथ सबका विकास, मेक इन इंडिया, हे जे काही आपण या काही योजना आपण पाहिल्या ह्याच्यासाठीच आहे की आपल्या देशातील लोकांचा विकास. स्वदेशी चळवळ जी स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये, स्वदेशीची विदेशीची होळी आणि स्वदेशीचा पुरस्कार हा जो स्वातंत्र्यवीरांनी केला आणि इतरही अनेक क्रांतिकारकांनी केला, हे याच्यासाठीच की आपलं राज्य जर, आपल्या राज्याच्या तिजोरीत जर भर पडायची असेल तर आयात आणि निर्यात यांचा योग्य तो मेळ राखला गेला पाहिजे. आणि आयात आणि निर्यात कोणी तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं नाही करत, ते व्यापारी करतात. बघा आपल्याला माहिती आहे अरबस्तान हा शब्द, आपल्याला अरबस्तान, अरब म्हणजे घोडा, त्या अरबस्थानामध्ये उत्तम प्रकारच्या घोड्यांची पैदास होत असे म्हणून त्याला अरबस्थान म्हणतात. उत्तम प्रकारचे घोडे इथून इथून आणायचे आणि काय करायचे, ते सगळे आपल्या राज्यकर्त्यांना विकायचे आणि त्यातनं जो काही पैसा येईल
तो हे घोड्यांचे व्यापारी करणारे अशा पद्धतीने व्यापार करत असत. आणि मग त्यामुळे आपल्या भारतातलं ज्ञान परदेशात गेलं, शून्य ही संकल्पना परदेशात गेली. त्यांच्याकडनं मोठी मोठी अत्तर यायची, सुगंधी द्रव्य यायची, रत्न यायची. मग त्याचा व्यापार जेणेकरून भारताच्या तिजोरीत भर पडेल, राज्याच्या तिजोरीत भर पडेल अशा प्रकारचं धोरण तुझ्या राज्यामध्ये ठेवलं पाहिजेस असं सांगतायत ते. नाहीतर मग राज्याच्या तिजोरीत खडखडाट अशी बातम्या येतात मग लोकसत्तेत, महाराष्ट्र टाइम्स. तसं नाही होता. पुढचा बघूया मुद्दा. कच्ची स्त्रिया सांत्वयसे कच्चित तास सुरक्षिता, कच्चिन श्रद्धयाध्यास्य कच्चित गुह्यन्न भाषते. खूप महत्वाचा आहे की तुझ्या राज्यात स्त्रिया संतुष्ट आहेत ना, आणि त्या तुझ्या प्रकारे सुरक्षिता, त्या स्त्रिया तुझ्याकडनं सुरक्षित ठेवल्या जातात की नाही. आपल्या राज्यातील याच्यावर मी अधिक काही बोलणं आता इथे योग्य नाही, कारण एवढ्या 15-20 दिवसात आपण अशा बऱ्याच बातम्या आहेत स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी. तर अशा स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्या तुझ्या बहिणी आहेत. नुसती योजना जाहीर करून काही होणार नाही. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मेहुणा, लाडका मुलगा, पण त्या सुरक्षित असल्या पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर ह्या सुरक्षित आहेत की नाही तुझ्या राज्यामध्ये, त्यांना वाटलं पाहिजे की नाही रामराज्य आहे. भरत जरी राज्य करत असला तरी रामाचं राज्य, आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही निर्भय आहोत, आमचं संरक्षण करणारा कोणीतरी आमच्या बरोबर सतत आहे. कच्चित दर्शयसे नित्यम मनुष्याणाम विभूषितम उत्थायोत्थाय पूर्वान्ने राजपुत्र महापते. हा श्लोक जर कोणाला नाही कळला किंवा ह्याचं जर आचरण नाही केलं तर एखादी संस्थेत उलथापालथ होऊ शकते, एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये उलथापालथ होऊ शकते, राज्यात उलथापालथ होऊ शकते, देशात, जगात उलथापालथ होऊ शकते. त्याचं कारण काय, हा का महत्वाचा आहे? ते म्हणतात, हे राजन, तू प्रतिदिन म्हणजे रोज पूर्वान्न काळात म्हणजे सकाळच्या वेळी वस्त्रभूषणांनी विभूषित होऊन मोठ्या हमरस्त्यावर जाऊन, हायवे किंवा आपल्या आपल्या राज्यातला, आपल्या शहरातला जो मोठा लक्ष्मी रोड असेल, बाजीराव रोड असेल, तिथून जाऊन नगरवासी मनुष्यांना दर्शन देतोस की नाही, तू लोकांमध्ये मिसळतोस की नाही. तू जर नाही मिसळला तर लोकांना कळणारच नाही. 5 वर्षांनी येऊन दर्शन देऊन उपयोग काय आहे, आम्हाला द्या मग, असं नाहीये. तू लोकांमध्ये मिसळतोस की नाही. एखादी मोठी संस्था चालवायची असेल, तुम्हाला एखादी विद्यापीठ चालवायचं असेल की एवढंच काय, मगाशी म्हणल्याप्रमाणे एखादा कॉम्प्लेक्सचा जो सेक्रेटरी असतो, जो अध्यक्ष असतो, तो प्रत्येक त्यांनी घरोघरी जाऊन बेल वाजवून किंवा मी बाबा तुमच्या सोसायटीचा अध्यक्ष, दर्शन तर द्या तुम्ही, नंतर आमचे अध्यक्ष कोण आहेत हो आम्हालाच माहिती नाही, मुख्याध्यापक असतील शाळेचे, वर्गावर्गात जाऊन ते तपासणी करतात का, लेसन कसा चाललाय, लेक्चर कसं चाललंय, मुलांना कळतंय की नाही, शिक्षक शिकवतायत की नाही, हे केलं पाहिजे. मी कोणावर कोणी हे पर्सनली घेऊ नका, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. करत असतील तर चांगलंच आहे, करत नसतील तर हा श्लोक मध्ये तुम्ही जर लोकांमध्ये मिसळला नाही तर लोकांना कॉन्फिडन्स वाटणार नाही तुमच्यासाठी. पण तुम्ही त्या संस्थेचे अधिकारी असता, तुम्ही अध्यक्ष असता, तुम्ही प्रेसिडेंट असता, तुम्ही पंतप्रधान असता किंवा अजून कोणी त्या संस्थेचे तुम्ही एकदम हेड असता, तर तुम्हाला लोकांमध्ये तळागाळात तर लोकांपर्यंत तुम्हाला मिसळता आलं पाहिजे. जसं लोकमान्यांचं होतं, तळागाळातल्या लोकांपर्यंत लोकमान्य त्याला तेला तांबळ्यांचे पुढारी असंही विशेषण आहे. बरीच विशेषण त्यातलं हे एक की त्यांनी जनमानसात इतकं रुजवलं की ते अक्षरशः लोकांसाठी देवतुल्य, ऋषितुल्य व्यक्तिमत्व असं लोकमान्यांना लोकांनी दिलेली उपाधी ही खरी महत्वाची, लोकांकडनंच आलेला आहे. तर तुम्ही लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. आणि त्यांनी म्हटलंय की वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन, असं का, वस्त्र चांगली आणि आभूषण म्हणजे सगळे अलंकार घालून तुम्ही जा, म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स येईल की आमच्या राज्यात वैभव आहे, आमच्या राज्यात खडखडाट नाही, आमच्या राज्यात गंगाजळी व्यवस्थित आहे, खजिना भरलेला आहे आणि संपत्तीयुक्त असं आमचं राज्य आहे. हा कॉन्फिडन्स कुठेतरी लोकांना आला पाहिजे. म्हणून हे भरता, तू रोज सकाळी उठल्यानंतर दर्शन तू दिलंच पाहिजेस, लोकांमध्ये मिसळलंच पाहिजे, राजपथावरनं तुझी रोज एक फेरी झालीच पाहिजे. हे सगळं तू कर, मी सांगतोय तर खऱ्या अर्थाने रामराज्य. एसीत बसल्या बसून मुंबईच्या लोकलवर काय उपयोग चर्चा करून, तिथे लोक आम्ही कसे मरतो रोज, गर्दीतनं किती लोकांचा जीव जातो आणि किती घुसमट होतं हे मुंबईच्याच लोकांना माहिती.
जिथे एसीत बसून नुसतं निर्णय काय उपयोग नाहीये. कसं आहे की म्हणून हा खूप महत्वाचा श्लोक सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. अगदी आपल्या घरात सुद्धा आपले आजी आजोबा असतील किंवा आपल्या घरात एकत्र कुटुंब पद्धती जर असेल तर त्या जो कोण वडीलधार व्यक्तीने सगळ्यांशी संवाद साधला की बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझं काय म्हणणं आहे. एखादा निर्णय घेतोय तर आपण सर्वानुमते निर्णय घेतो, पण त्याच्यासाठी तुम्ही मिसळलात लोकांमध्ये चार गोष्टी बोललात तर लोकांना समजेल. हे महत्वाचा इथे भाग भाग आपण बघू शकतो. कच्चित दुर्गाणी सर्वाणी धनधान्यायुधोदकैः यंत्रैश्य परिपूर्णानी तथा शिल्पी धनुर्धनैः. ह्या अयोध्येमध्ये काय काय आहेत? दुर्गाणी आहेत, म्हणजे अनेक किल्ले आहेत. मोठे मोठे किल्ले होते त्यावेळी अयोध्येत. धनधान्य आहेत, अस्त्रशस्त्र आहेत, यंत्र आहेत. आपण गॅसवरच घेतला होता यंत्रशास्त्र हा विषय मागे. यंत्र आहेत. शिल्पी, शिल्पी म्हणजे कारागीर, इंजिनियर्स आहेत. शिल्पीन हा इंजिनियर साठी संस्कृत शब्द आहे. इन्नंत शब्द आहे हा शिल्पीन असा. शिल्पी आहेत आणि धनुर्धर आहेत आणि सैनिक आहेत. या सगळ्या सैनिकांनी आमची अयोध्या परिपूर्ण आहे. ती तशी असायला हवी परिपूर्ण. नसेल तर ती कशी परिपूर्ण होईल याची तू काळजी घेतली पाहिजेस. आयस्ते विपुलः कश्चित कच्चित अल्पतरो व्ययः अपात्रेषु च न अपात्रेषु न ते कच्चित कोशो गच्छति राघव. आता इथे बघा, हे राघव असा संबोधन आहे. आपल्याला साधारणतः म्हणजे राघव हे फक्त रामाला उद्देशून आहे, पण तसं नाहीये. जर तुम्ही मूळ रामायण वाचलं तर त्याच्यामध्ये राघव हे कधी कधी दशरथाला उद्देशून सुद्धा म्हटलेलं आहे. रघुकुळात जे जे जन्मले ते सगळे राघव. राघव म्हणजे फक्त रामचंद्र नव्हे, पण आपण साधारणपणे रामचंद्रांना उद्देशून हा शब्दप्रयोग करतो. पण इथे भरताला उद्देशून शब्दप्रयोग आहे. हे राघवा, हे रघुनंदन भरता. रघुराजाचे हे सगळे पुढचे आहे वंशज. तुमची आयात आणि निर्यात. आता मगाशी मी म्हटलं, आपण हा श्लोक पाहिला की तुम्ही व्यापारांना महत्व देता की नाही. आयात निर्यात योग्य असेल तर राज्याच्या तिजोरीत भर पडेल. तर खजिन्यातील धन अपात्र व्यक्तींच्या हातात निघून जात नाही ना. भ्रष्टाचार होत नाहीये ना तुमच्या राज्यामध्ये, याची काळजी तुम्ही घेताय की नाही. अपात्रेषु न ते कच्चित कोशो गच्छति राघव. तुमच्या कोषाध्यक्ष, खजिनदार आपण म्हणतो ट्रेझरर, त्या कोशातलं जे धन आहे ते अपात्र व्यक्तींच्या हाती जात नाहीये ना, याची काळजी घेताय की नाही तुम्ही. ती घेतली पाहिजे. नाहीतर काय होईल, उपयोग नाही काही एवढं सगळं करून. आपण पैसा मिळवतोय आणि तो समजा चाललाय वाम मार्गाने. जसं आपण म्हणतो की त्रिसुक्त आता येईलच आपलं नवरात्र. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी असं त्रिसुक्तात वर्णन आहे. माझा कार्यक्रम आहे त्रिसुक्तावर. काय म्हणतात की माझ्याकडे कशी आली पाहिजे लक्ष्मी, वाजत गाजत लक्ष्मी आली पाहिजे. हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे लक्ष्मी येताना हत्तीच्या किंकाळ्या, म्हणजे हस्तीचे चित्कार आम्हाला ऐकू आले पाहिजे. अशी अपगामिनी अशी नको आम्हाला, म्हणजे वाईट मार्गाने टेबला खणून आलेली लक्ष्मी नको. लक्ष्मी कशी हवी, ती चांगल्या मार्गाने आलेली. आम्हाला इतकं सुंदर खरं स्तोत्र आहे ते. विषय आपला रामायण चाललाय म्हणून सांगतो की खजिन्यातील लक्ष्मी आहे ती वाम मार्गाने निघून जात नाही ना, याचं तू लक्ष ठेवलं पाहिजे. व्यसने कच्चित आढ्यस्य दुर्गतस्य च राघव अर्थम विरागाः पश्यन्ति तवम तव अमात्याः बहुश्रुताः. हे राघवा, पुन्हा एकदा इथे राघव शब्द. श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यात जर वाद निर्माण झाला तर राज्याच्या न्यायालयात तो निर्णयासाठी आला तर तुमचे बहुश्रुत मंत्री म्हणजे वकील थोडक्यात धनाचा लोभ सोडून धनाचा लोभ सोडून योग्य ते न्यायदान करतात की नाही. म्हणजे किती किती विषयाला स्पर्श केला. मी जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा मीच अचंबित झालो. प्रभू रामचंद्रांनी एवढ्या विषयाला, किती विषय आपण मगापासून वेगवेगळे बघतोय. शेवटचा हा न्यायदानाचा विषय त्यांनी घेतलेला आहे. ते म्हणतात की गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाद जर आला तर तुम्ही कोणाच्या बाजूने न्यायदान करा. धनाचा लोभ ठेवून श्रीमंतांच्या बाजूने न्यायदान होणार नाही ना तुमच्या राज्यात. नाहीतर काळविटायला मागायचं आणि नंतर सुटायचं, मग उपयोग काय त्याचा. किंवा झोपलेल्यांना चिरडायचं फुटपाथवर आणि नंतर सुटून उजळ माथ्याने फिरायचं. तेच नाहीये मी आता. तर असं नाही होता. जो निष्पक्षपातीपणे न्यायदान हे तुमच्या राज्यात घडतं की नाही याच्यावर तू लक्ष ठेवणं गरजेचं आहे भरता.
कच्चित स्वादकृतम भोज्यम एको नाशनाशी राघव कच्चित अंश समानेभ्यो मित्रेभ्य संप्रयच्छसी. हे राघवा, हे भरता, स्वादिष्ट अन्न तुम्ही एकटेच खात नाहीत ना, त्याची आशा ठेवणाऱ्या मित्रांनाही तुम्ही देता की नाही. आता ते स्वादिष्ट अन्न म्हणजे आधी काही गुलाबजाम पेढे बर्फी नव्हे. स्वादिष्ट अन्न ह्याचा अर्थ असा की तुम्हाला मिळालेली जी संपत्ती आहे त्याचा योग्य तो विनियोग तुम्ही सगळ्या मंत्र्यांना देता की नाही. जसं आपण मगाशी पगाराचं पाहिलं, वेतनाचं पाहिलं, तसंच हे राज्याला मिळालेला जो तुम्हाला झालेला नफा आहे त्याचा योग्य वाटा तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना म्हणण्यापेक्षा मंत्र्यांना, मंत्रिमंडळांना देता की नाही. तर तुम्ही दिला पाहिजेत योग्य तो वाटा, तर ते संतुष्ट राहतील. कारण मंत्र्यांना संतुष्ट ठेवलं तर तुमचं राज्य अबाधित राहील आणि तरच ते रामराज्य म्हणून नावारूपाला येईल. तर शेवटचा श्लोक बघूया आपण. 76वा श्लोक आहे 100व्या स्वर्गामध्ये. जर कोणासाठी कोणाकडे असेल रामायण घरी तर त्यांनी हे जरूर वाचा. पुन्हा एकदा सांगतो, अयोध्याकांड सर्ग क्रमांक 100. राजा तु धर्मेण हि पालयित्वा महामतिर्दंडधरा प्रजानाम अवाप्त कृष्णाम वसुधाम यथावत तिष्ठता स्वर्गम उपैति विद्वान. अशा प्रकारे धर्मानुसार, धर्मशास्त्रानुसार, राज्यशास्त्रानुसार जर एखाद्या राजाने राज्य केलं तर देहत्याग केल्यानंतर स्वर्गम उपैती, तो राजा स्वर्गाला जातो. तू स्वर्गाला जाशील. अशा पद्धतीने जर तू राज्य केले. एवढे मुद्दे आपण मगापासून जवळजवळ पाऊण तास आपण हे मुद्दे बघतोय, काय काय त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये. हे आता खरं वेळेअभावी मी जर भरभर सांगितलंय आणि जरा फास्ट आपण पुढे जातो. अजून एक टॉपिक कव्हर होईल असं मला वाटतंय. 5च वाजले, आपल्याकडे अर्धा तास वेळ आहे. तर ते सांगतायत की अशा पद्धतीचं तू राज्य कर. म्हणजे मी तर विनंती करीन, जर आजच्या ह्या प्रेक्षकांमध्ये जर कोणी शासन दरबारी काम करणार असेल तर त्यांनी शासनाला रिक्वेस्ट करा की राज्यशास्त्र हा जर सब्जेक्ट असतो, BA ला असतो, MA ला असतो, त्याच्यात हा लावा तुम्ही अभ्यासाला. सिलेबस मध्ये हा सर्ग घेतला पाहिजे. तर आपल्याला समजेल की एवढ्या हजारो 12,000 वर्षांपूर्वी इसवी पूर्व सुद्धा असा विचार करणार हे आपलं एकमेव राष्ट्र. कारण तेव्हा वैदिक संस्कृती सगळीकडे होती. अमेरिका, जपान, इंग्लंड हे असलं काही नव्हतं. फक्त आणि फक्त वैदिक संस्कृती होती. याच्यावर विवेचन आपण ध्यासवर केलं होतं मागे. तर हे असं म्हणून आपल्या मुलांना जेव्हा आपण शिकवू रामायण, महाभारत, तेव्हा ह्या अशा गोष्टी त्याच्यातला सांगितल्या ना तर ते मुलांना पटेल. अगदी MBA ला सुद्धा असतात काही सब्जेक्ट असे. MBA चा सब्जेक्ट आपण आता लगेचच पुढे घेणार आहोत की जो आता कम्युनिकेशन स्किल्स खूप ठिकाणी शाळांमध्ये असतात, तो लगेच सुरू करतो मी. हा आपला एक मुद्दा इथे पूर्ण झालेला आहे की अयोध्याकांड सर्ग 100. आता पुढचा भाग आपल्याकडे बरोबर अर्धा तास आहे. त्याच्यामध्ये जेवढं कव्हर होईल तेवढं आपण पाहूया. किष्किंधाकांड. आधी आपण आता अयोध्याकांडातलं सगळं पाहिलं वर्ण. किष्किंधाकांड सर्ग 3 हा आता आपण त्याच्यातले काही निवडक श्लोक पाहणार आहोत. ते तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स साठी कसे महत्वाचे आहेत ते आता आपण पाहू. त्याचा असा आहे, त्याची पार्श्वभूमी आधी तुम्हाला सांगतो. पार्श्वभूमी अशी की सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण हे दक्षिण दिशेकडे निघाले. अनेक अरण्य नद्या पार करत करत ते असे दक्षिण दिशेकडे जात असताना एके दिवशी काय झालं, ते काय झालं ते आता आपण बघणार आहोत. पण हा जो पंपा सरोवरचा परिदृश्य आहे, साधारण आत्ताचं कर्नाटक, आपल्यापैकी काही जण जाऊनही आले असतील. तिथे किष्किंधा नगरी होती. वालीचं साम्राज्य होतं. का तुम्हाला मी सगळं रामायण अजिबात सांगत नाहीये. आपल्याला आपला विषय तो नाही, फक्त ह्या विवेचनासाठी जी पार्श्वभूमी आहे तेवढीच मी सांगणार आहे, तर आपल्याला पुढे कळेल. म्हणून वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध काही कारणामुळे वितिष्ठ होतं वगैरे, आणि वाली हा त्या सुग्रीवाच्या मागावर होता. म्हणून पंपा सरोवर हा जो परिसर आहे आपला आत्ताचा, त्या परिसरामध्ये ऋष्यमुख पर्वत, त्या ऋष्यमुख पर्वताच्या गुहेमध्ये वाली आणि सुग्रीव आणि त्यांचं सैन्य लपलेलं होतं, आश्रयाला. सुग्रीवाबरोबर कोण होतं? अंगद होता, हनुमंत होते आणि काही मोठे मोठे वानर होते. तर सुग्रीव अतिशय घाबरलेला होता, कारण वाली कधीही त्याचा पाठलाग करून त्याला नेस्तनाबूत कर, म्हणून तो सतत टेहळणी करत होता. त्या काळी दुर्बिणी होत्या, हे ठामपणे मी सांगू शकतो. टेहळणी कशी करतात म्हणून विचारतील, पण दुर्बिणी होत्या
गॅसवर आपण याच्याविषयी माहिती एकदा पाहिले, वेदांमधील हो. दुर्बीण कशी तयार करतात. तर दुर्बिणी अशी ती बघत होते, त्यांचे कोण वानर होते ते. अचानक राम आणि लक्ष्मण हे दोघं त्यांना असे दिसले त्यांच्या दुर्बिणीला. अरे हे कोणीतरी दोघं जण मनुष्य वेश धारण केलेले कोणीतरी दिसत आहे. त्यांच्या हातात मोठे मोठे धनुष्य होते, पाठीवर भाले होते. तर सुग्रीव आधीच काय म्हणतो, चोराच्या मनात चांदणं, तसं सुग्रीव आधी घाबरलेलाच होता. आणि ह्या अशा लोकांना वर्दी आली सुग्रीवाला, की अरे असे कोणीतरी शस्त्रधारी दोन उंच धिप्पाड असे पुरुष, रामांची उंची आणि सगळी भारदस्त होतं ना सगळं, तितके सुंदरही होते आणि तितकेच ते बलशाली होते दोघही. असे कोणीतरी आलेले आहेत बरं का, अशी वर्दी या सुग्रीवाला गेल्यानंतर सुग्रीव आधीच कापायला लागला चळचळा, की आता आपली काही धडगत नाही, हे बहुतेक वालीने आपल्या मागावर पाठवलेले असणार, अशी त्यांनी स्वतःचीच समजूत करून घेतली. पण तरी पण माहिती काढायला पाहिजे, कोण आहेत हे, कशासाठी आलेत, गुप्तचर यंत्रणेला कामाला लावले. म्हणून त्यांनी विचार की कोण जाऊन त्यांची माहिती काढेल, असा कोण आहे की जो त्यांना वेगळ्या पद्धतीने त्याची माहिती काढेल, त्यांना न सांगता. आताच्या भाषेत रेकी केली असं म्हणतो ना आपण, एखाद्या ठाणाची रेकी करतात, म्हणजे सगळी माहिती आजूबाजूची काढून घेतात. त्यांनी शोध घेतला आपल्या वानरांमध्ये कोणाला पाठवावं, तर एकच नाव, ते म्हणजे बुद्धिमत्तां वरिष्ठम, हनुमंत. त्यांना विनंती केली, तुम्ही जाल का बाबा, हे ते कोण आहेत दोघं, ते काय कशासाठी आलेत, एवढं बलदंड देह त्यांचा आणि हातात शस्त्र आहे, जरा जाऊन माहिती काढून घे. पण असे नुसते नका जा, आहे हा या संदर्भ आहे, मी माझ्या मनाचं एक वाक्य सांगत नाहीये, त्यांच्याकडे असेल रामायण त्यांनी वाचा. त्यांनी सांगितलं की विप्रवेश धारण करून जा, म्हणजे मनुष्य वेश धारण करून जा त्यांच्या समोर, शेपूट हलवत जाऊ नका, असं माकडाचं तोंड घेऊन. त्यांना काही कळायचं नाही नक्की कोण आहे, तुम्ही जरा जाऊन बघून घ्या, असं त्यांनी हनुमंताला सांगितलं. हनुमंतच ते, ओके महाराज चालेल, जशी तुमची आज्ञा, असं म्हणून हनुमंत जातात त्या ऋष्यमुख पर्वताच्या एका टेकडीवर. असा प्रसंग आहे वाल्मिकी रामायणात. हे दोघं जण असे चालत 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 येत असतात आणि इथे समोरून एकटे हनुमंत येतात. तिघांची एकमेकाला दृष्टादृष्ट होते. हा अगदी, मी आपल्याला माहिती की रामांचं आणि हनुमंतांचं किती अतूट नातं, हे मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. पण ह्या दोघांची भेट कुठे होते, तर त्या दोघांची भेट ही ऋष्यमुख पर्वतावर होती. पहिली भेट, आपल्याला फक्त आपल्या प्रेयसीची पहिली भेट माहिती असते, कुठे भेटतो आपण, कसे भेटलो, नदी किनारी, जिथे सागरा धरणी मिळते वगैरे आपण गाणी ऐकतो, तिथे तुझी मी वाट पाहते. पण यांची भेट कुठे झाली, तर ती झाली ऋष्यमुख पर्वतावर. ते दोघं आमने सामने आले खरे, आणि त्यांनी फक्त एक नजर टाकली हनुमंताने रामावर. पहिले त्यांची काहीच ओळख नव्हती बरं का, ओळख काही नव्हती. तर आता इथे कम्युनिकेशन स्किल्स कसे, आताच्या भाषेमध्ये आपण, की एखाद्या अनोळखी व्यक्तीची आपण जेव्हा संभाषण सुरुवात करतो, तेव्हा आपण हाय हॅलो, अगदी अनोळखी, कसे आहात, काय आहात, असं आपण काही जुजबी प्रश्न विचारतो. किंवा काही लोक, किती छान दिसता तुम्ही, आता भगिनींच्या बाबतीत किती सुंदर साडी आहे, असं कोणीही म्हटल्यानंतर कुठल्याही बाईला, भगिनीला आनंदच होईल. आणि बरं स्वाभाविक आहे, एखाद्या पुरुषाला म्हटलं किती हँडसम दिसताय अनोळखी माणसाने. किंवा एखादं सुंदर गाणं झालं, आता गायकाला काय प्रत्येक वेळेला आपण ओळखत नसतो, पण तरी आपण एखाद्याला गायकाला, किती सुंदर आवाज, किती सुंदर गाणं झालं, त्याला कुठेतरी मनोमन बरं वाटतं आणि तो हसतो आणि त्याला जरा रिलॅक्स होतो, की बाबा आपण जर आपलं कौतुक समोरच्याने केलेलं आहे. प्रत्येकाला स्तुती ही कस्मै न रोचते, याचं संस्कृतमध्ये वचन आहे. स्तुती कोणाला आवडत नाही, खरं आहे. आणि देवतांना सुद्धा स्तुती, म्हणून तर सगळी स्तुती स्तोत्र आपण म्हणत असतो ना. तर हनुमंत त्यांना काय म्हणतात ते आपण पाहूया. देशम कथम इमं प्राप्तौ भवन्तौ वरवर्णिनौ त्रासयन्तौ मृगगणान् अन्यांश वनचारिणः पंपातीररुहान् वृक्षान् वीक्षमाणौ समन्ततः इमां नदीं शुभजलां शोभयन्तौ तपस्विनौ धैर्यवन्तौ सुवर्णाभौ कौ युवाौ क्षीरवाससौ निःश्वसन्तौ वरभुजौ पीडयन्ताम् इमाः प्रजा. 3 श्लोक एकत्र घेतले, अर्थ पाहू आपण. इथे सगळीकडे द्विवचन वापरलं, तरुणावर उपसंपन्न सुकुमारो महाबलो आपण म्हणतो आपल्या रामरक्षेमध्ये, तसं द्विवचन ते म्हणतात. हनुमंत म्हणतात त्या दोघांना उद्देशून आहे म्हणून द्विवचन आहे, की तुमच्या शरीराची कांती फारच सुंदर आहे आणि तुम्ही धैर्यशाली आहात असं वाटतं. तुम्ही दीर्घ श्वास घेत आहात
तुमच्या भुजा विशाल आहेत असं वर्णन करतायत. सुरुवातीला पहिली भेट रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं वर्णन ते करतायत. कसे आहात तुम्ही? कांतिमान आहात आणि धैर्यशाली दिसून येता आणि दीर्घ श्वास घेता. दीर्घ श्वास केव्हा घेतो माणूस? जेव्हा त्याच्यात कॉन्फिडन्स असतो. बघा, तुम्ही कुठल्याही शेजारच्या अनोळखी माणसाला जेव्हा शेकहँड करताच तेव्हा शेकहँड करताना त्याने जर तुमच्या हातामध्ये त्याचा हात घट्ट दिला तर समजायचं की याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. अगदी क्विक चेक यू कॅन डू. तर त्याने असा नुसताच शेकहँड करताना नुसता हाताला हात लावला तर सांगायचं की काहीतरी कुछ तो गडबड आहे असं. तर ते दीर्घ श्वास घेतात म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. आणि तुमच्या अंगावर मला चीर वस्त्र दिसतायत म्हणजे वल्कल दिसतायत. अंगकांती तर सुंदर आहे पण तुम्ही नेसलायत तर वल्कल. तर देशम कथम इमम प्राप्त हे पालुपद हनुमंत शेवटपर्यंत सोडत नाही. देशम कथम इमम प्राप्त, इथे का आला? कारण त्यांना माहिती काढायची आहे. गुरुवाने सांगितले माहिती काढून या. तर माहिती अशी नुसतीच तर काही कोणी देणार नाही ना. काहीतरी संभाषण सुरुवात करायला आधी समोरच्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे. म्हणून ते आधी कौतुक करतात. तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. पण देशम कथम इमम प्राप्त, इथे का आला आहात याचं उत्तर मला द्या. सिंह विप्रेषितो वीरौ सिंहातिबल विक्रमौ चक्रचाप निभे चापे गृहीत्वा शत्रुसूदनौ. तुम्ही जे दोन वीर आहात तुमची दृष्टी सिंहासारखी आहे. म्हणजे तीक्ष्ण दृष्टी आहे तुमची. तुमचे बल आणि पराक्रम महान आहेत. इंद्रधनुष्याप्रमाणे महान असं तुमचं धनुष्य आहे. चक्र चाप, चक्र म्हणजे इंद्र, चाप म्हणजे धनुष्य. चक्रम चक्रच दुर्लभम म्हणतो बघा आपण. ताक इंद्राला सुद्धा मिळत नाही म्हणून प्रत्येकाने ताक प्यावं. तर धनुष्य धनुष्य धारण करून आपण शत्रूंना नष्ट करण्याची शक्ती बाळगत आहात. खरं पाहता कसं हनुमंताला काय माहिती आहे एवढं सगळं? कधी पाहिलं नव्हतं आजपर्यंत. पण तरी त्यांनी हा त्यांच्या देहयष्टीवरून अंदाज बांधलेला. हे समोरच्याची आपण मुलाखत जेव्हा घेतो समोर तेव्हा त्याचं बोलणं किंवा त्याच्या एकंदर देहयष्टीवरून काही क्ल्यूज आपल्याला मिळतात. त्यांनी त्याचे क्ल्यू वापरले आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी संभाषण सुरू केलेलं आहे. की आपण बलशाली आहात. त्यांना काय माहिती यांनी काय पराक्रम केलाय आधी ते काही माहित नव्हतं. मारही ताटिका रामचंद्र आहे आपण ह्याच्यात म्हणतो गाण्यात. पण त्यांनी ताटिकाला मारले की नाही हनुमंतांना कुठे माहिती होतं? तेव्हा कुठे वनवास होता? नव्हता. पण तुम्ही बलशाली आहात, पराक्रमी आहेत आणि तुमच्याकडे इंद्रधनुष्य आहे. ते इंद्रासारखं धनुष्य आणि शत्रूंना नष्ट करण्याची शक्ती तुम्ही बाळगून आहात. तुम्ही कसे आहात? श्रीमंत रूप संपन्न वृषभश्रेष्ठ विक्रम हस्ती हस्तोपम उपभुजौ द्युतिमंतौ नरर्षभो. तुम्ही द्युतिमान आहात. द्यू हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे प्रकाशमान. द्युलोक म्हणजे आकाश, जे प्रकाशित. द्युलोक, द्युलोक, द्युलोक. हा, द्यू याचा अर्थ आपण म्हटल्याप्रमाणे प्रकाशित. आणि जो द्यू पासून देव शब्द तयार, कारण देव हे कायम प्रकाशित असत. देव शब्दाचं मूळ द्यू हा शब्द आहे. द य आणि त्याला उकार द्यू. द्युलोक म्हणतात. द्युती म्हणजे प्रकाश. पराक्रमाची द्युती किंवा आकाशात जी लखलखते वीज ती अशी द्युतिमान असते. सक्कन चमकते आणि पटकन प्रकाश पडतो. त्याला द्युती असाही शब्द. तर तुम्ही द्युतिमंत आहात म्हणजे तुम्ही अतिशय तेजस्वी आहात. तुम्ही श्रीमंत दिसता, कांतिमान आहातच. आणि तुमच्या ज्या भुजा आहेत, दंड आहेत ते हत्तीच्या सोंडेप्रमाणे म्हणजे इतके बलशाली आहेत. हस्ती हस्तोम उपभुजाऊ, तुमचे जे खांदे उपभुजा म्हणजे दंड आहेत, खांदे आहेत. हा जो भाग आहे तो हत्तीच्या सोंडेप्रमाणे असा मजबूत आहे. प्रभया पर्वतेंद्रियोयम युवयोः अवभासितः राजार्हावम अप्रख्यौ कथम देशम इहम आगतौ. तुमच्या दोघांच्या प्रभावामुळे गिरिराज ऋष्यमुख झगमगत आहे. हे आपल्याकडे तो मराठी भाषेत कुठला तरी अलंकार म्हणतात त्याला, की ह्याच्यामुळे हा शोभून दिसतो, त्याच्यामुळे हा शोभून दिसतो, असं काहीतरी आपल्याकडे वाक्यरचना असं. ऋष्यमुख पर्वत हा तुमच्या तेजाने झळाळून निघालेला आहे. तुम्ही देवतांप्रमाणे पराक्रमी दिसता आणि राज्य भोगण्यास युक्त आहात. पण देशम कथम इयम आगतो, इथे का आला आहात? हे त्यांचं मूळ पद सोडत नाहीये. मला सांगा
तुम्ही इतके छान आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, इथे का आलात? हीच तर माहिती मिळवायची आहे ना त्यांना, का आले आहेत ते. तर ह्या वनप्रदेशात आपलं आगमन का झालं आहे? पद्मपत्रे क्षणौ वीरौ जटामंडल धारिणौ अन्योन सदृशो वीरौ देवलोका दिवागतौ. आपण देवलोकातून इथे आलात का, असा प्रश्न पडतो. इतके सुंदर होते दोघ जण, जणू का देवच ते. देवलोकातनं आला आहात का? आपले नेत्र पद्म पत्रे क्षणव, पद्मपत्राप्रमाणे म्हणजे कमळाप्रमाणे आपले ते. पण म्हणतोच ना, राजीव लोचन आपण रामाला म्हणतो, किंवा काय म्हणतो आपण रामरक्षेच्या सुरुवातीला आहे ना, नीलोत्पल श्यामम. उत्पल म्हणजे कमळ, नील उत्पल म्हणजे निळ कमळ. इतकी सुंदर उपमा दिलेले बुधकौशिक ऋषी अतिशय बुद्धिमान होते, त्याच्याचप्रमाणे त्याचं नाव पण. म्हणून ते म्हणतात की तुमचे डोळे हे पद्मा पक्षाप्रमाणे, पद्मपत्राप्रमाणे निळे आहेत किंवा कमळाप्रमाणे आहेत. इतके सुंदर दिसतात, जटामंडल धारण केलेला आहे, आणि तुम्ही दोघे सारखेच दिसता. असं रामायणात आहे बरं का वर्णन. राम आणि लक्ष्मण दिसायला जवळजवळ सारखे होते. आपण जेव्हा ह्या मूर्ती बघतो मंदिरात, तेव्हा पण त्या दोघांची चेहरेपट्टी जवळजवळ सारखी असते. इतकं की रामाच्या मनात जर काय विचार आला तर लक्ष्मण ओळखत असे, लक्ष्मणाच्या मनात जर विचार आला तर तो राम ओळखू शकत असे. नुसतं चेहऱ्यावरून इतकी त्यांची एकमेकाची अटॅचमेंट होती. आताच्या अशात भावाला अशी भावंड दिसतील का? नाही दिसणार. आता भाऊ दुसऱ्या भावाला कसं कोर्टात खेचता येईल आणि त्याची संपत्ती आपल्याला कशी मिळवता येईल, हाच विचार असतील असे, पण अगदी मोजके असतील एवढं प्रेम असणारे. प्रेम आटलेलं आहे आता, त्याच्यामुळे आता कुठे सापडणार नाही. दुसरा भाऊ दुसऱ्या भावाला, एकाच आईची मुलं दुसऱ्या एक दुसऱ्याला खड्ड्यात घालतात, तशी परिस्थिती असो. यदृच्छेव संप्राप्तौ चंद्र सूर्य वसुंधरा विशाल वक्षसो वीरव मानुषो देवरूपिण. तुम्ही देवांसारखे दिसता, आणि असं वाटतं की सूर्य आणि चंद्रच पृथ्वीवर आहेत की काय, इतके तेजस्वी आहात. तुमचं वक्षस्थल विशाल आहे, तुमची छाती भरदार, म्हणजे तुम्ही पराक्रमी आहात. तर तुम्ही मनुष्य रूपही असून तुम्ही देवता रूप आहात, देवता रूप आहात का, असा सगळा संभ्रम मला lemon juice, not water, lemon juice. Only lemon juice. देवता रूप आहात का असा संभ्रम पडे. सिंहस्कंदव महोत्साहो समदादिव गोवृषौ आयताच सोरुत्ताच बाहव परिगोपमा सर्वभूषण भूषणार्हा किमर्थं न विभूषिताः उभौ योग्यावहं मन्ये रक्षितुं पृथिवीम इमा. 3 श्लोक सलग घेतले. ते काय म्हणतात? हनुमंत, आपले खांदे सिंहासमान आहेत, तुमच्यामध्ये उत्साह खूप भरलेला दिसतो. पण मग त्यांना कुठेतरी असं वाटतं की अरे हे राजकुमार तर नसतील ना. राजकुमाराची जी चिन्ह आहेत ती सगळी त्यांच्या शरीरावर होती, लक्ष्मणाच्या आणि रामांची. फक्त त्यांनी फरक एवढाच की त्यांनी वल्कर धारण केली. न राहून हनुमंत विचारतात की तुम्ही राजकुमार आहात का? पण तुमच्या शरीरावर खरं म्हणजे राजवस्त्र शोभून दिसतील, पण मग तुम्ही हे असं झाडपालांचा वस्त्र का नेसलेली आहात, वल्कल का नेसल्या? म्हणजे इथे माऊली म्हणतात आपले की जेथे अंगीचेनी सौंदर्यपणे, फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. येथे अंगीचेनी सौंदर्यपणे लेणिया अंगची होय लेणे, येथे अलंकारिले कवण कोणे ते वर्णवेची ना. म्हणजे अलंकार आणि अंग दोघांमुळे, म्हणजे अलंकारांमुळे शरीराला शोभा येते का शरीरामुळे अलंकाराला शोभा येते, हेच समजू शकत नाही. इतकं इतकं तेजस्वी, इतकं तेज आहे ह्यांचं, रामांचं. तर तुम्ही राजकुमार आहात असा प्रश्न विचार. महाप्रमाण विपल उत्तप्त हाटक भूषित खडगा वैतो विराजेते निर्मुक्ताम इव पन्नाग. पन्नग म्हणजे साप, म्हणजे सर्प. निर्मुक्ताम इव, सर्प जेव्हा काट टाकतो तेव्हा त्याची अशी चकाकते काया कांती. तसे तुमच्या हातातली जी शस्त्र आहेत ना, ती नुकताच काट टाकलेल्या सर्प जसा चमचमतो, तशी ती तुमच्या हातातली खडग आणि जे काही बाणांची जी टोकं आहेत ती अशी लखलखतात. तुम्ही ती घासून पुसून स्वच्छ केलेली आहे. एवं मा परिभाषंतम कस्माद्वेनाभिभाषतः. आता मात्र ते म्हणतात, हनुमंत, की एवढं मी तुमचं वर्णन केलं, मी तुम्हाला सांगतोय कथम देशम इहम आगतौ, पण तुम्ही काहीच बोलत नाहीत दोघं. तुम्ही नुसतेच ऐकताय मी काय म्हणतो.
तुम्ही बोला ना आता. मला माहिती हवी. मी एवढे प्रश्न विचारले तुम्हाला, तुम्ही मला कधी उत्तर देणार? एवं मा परिभाषंतम म्हणतात ते. सुग्रीवो नाम धर्मात्मा. आता ते आधी स्वतःची माहिती सांगतात. दुसऱ्याला जेव्हा आपण एखाद्याचं नाव, बरेच वेळा मला फोन येतात, आता एवढे व्याख्यानाला जातो, 2 मिनिटं सांगतो, हा हॅलो असं आहे, असं आहे, तसं आहे, पण तुम्ही कोण बोलाल हे आधी सांगाल की नाही? सगळ्या गप्पा होतात, पण शेवटपर्यंत नाव विचारायचंच राहतं. नाव फोनची सुरुवात केल्यानंतर मी अमुक अमुक बोलतोय, आता पुढे बोला असं सांगतो. हे साधारण असंच सांगतात, सांगितलं गेलं पाहिजे. पण तो सांगतो, हनुमंत सांगतात शेवटी मी कोण आहे त्याची आधी ते देतात माहिती स्वतःची. सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानर यूथ पहा वीरो विनिकृतो भ्राता जगत भ्रमते दुःखिता. त्याच्या भ्राता जो आहे सुग्रीवाचा वाली, त्यांनी त्रास दिल्यामुळे हा सुग्रीव नावाचा धर्मात्मा आहे तो दुःखी झालेला आहे. त्याच्यामुळे या ऋष्यमुख पर्वत आणि पंपा सरोवर याच्या भागात हा सुग्रीव राहतोय. प्राप्तोहम प्रेषितस्तेन तेन प्रेषित अहम. मी त्याने पाठवलेला आहे. प्रेषित म्हणजे पाठवलेला आहे. मी त्याने पाठवलेला आहे. कोणी पाठवलंय मला? सुग्रीवा. सुग्रीवेण महात्मा, सगळीकडे तृतीया विभक्ती आहे. महात्मना सुग्रीवेण अहम प्रेषितः तेन, त्या महात्मा सुग्रीवाने मला पाठवलेलं आहे. राज्ञा वानर मुख्यानाम हनुमान नाम वानरहा. इथे तो त्याची ओळख देतो. तो स्वतःला सुद्धा हनुमान हेच नाव आहे त्याचं. म्हणजे तो स्वतःचं नाव मारुती सांगत नाही. हनुमान नाम वानर, आम्ही वानर जातीचा, हनुमान हे माझं नाव, मला सुग्रीवाने पाठवलेलं आहे तुमच्या समाचारात. थोडक्यात समाचाराला म्हणजे कोण आहात तुम्ही, सगळी माहिती. असं म्हणून हनुमंत शेवटी दमतात आणि ते थांबतात. ते म्हणा आता हे दोघं काय बोलतात बघ. एक 8 मिनिटं आहेत आपल्याकडे, मी पटकन सांगतो आणि पुढचं तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणतात आता हे सगळं झाल्यानंतर राम फक्त ऐकत असतात ते काय बोलतायत म्हणून. ते शेजारी उभ्या असलेल्या लक्ष्मणाला म्हणतात, काय म्हणतात लक्ष्मणाला उद्देशून पहा. नाम ऋग्वेद विनीतस्य न यजुर्वेद धारिणः न सामवेद विदुषः शक्यम एवं प्रभाषितुम. ज्याने ऋग्वेदाचं शिक्षण घेतलं नसेल, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केला नसेल, सगळं नकारार्थी आहे पण ते वाक्य होकारार्थी आहे. ज्याने ऋग्वेदाचं शिक्षण प्राप्त केलं नसेल, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केला नसेल, ज्याने सामवेद जाणला नसेल, तो अशा प्रकारे सुंदर भाषण करू शकत नाही. असं हे नकारार्थी वाक्य पण त्याचा अर्थ होकारार्थी. कोण भाषण करू शकेल इतकं चांगलं? ज्याने ऋग्वेद जाणला आहे, ज्याने 4 वेदांचा अभ्यास केलेला आहे, असा विद्वानच इतकं सुंदर भाषण करू शकेल असं म्हणायचंय. पण ते वाल्मिकीने नकारार्थी पद्धतीने होकारार्थी त्याचा अर्थ आपल्याला दिसतो. एवढं सगळं विद्वत्ता असेल तरच माणूस सुंदर प्रकारचं भाषण करू शकतो. नूनम व्याकरणम कृत्स्नम अनेन बहुधा श्रुतम बहुव्याहरता अनेन किंचित अपि अपशब्दितम. एवढं जो काही हा हनुमंत बोललेला आहे, वानर म्हणतो आणि स्वतःला वानर आहे, तर एवढं कसं काय त्याला ज्ञान? तर त्यांनी पूर्ण व्याकरण शास्त्राचा अभ्यास केला असला पाहिजे. कारण हनुमंताने बरेच प्रश्न विचारले, आपण पाहिले, तुम्ही असं दिसता, तुम्ही तसं दिसता, पण ह्या एवढ्या सगळ्या त्याच्या भाषणामध्ये कुठली व्याकरणाची चूक नाही. आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे आहे ते आपले काय बोलतात टीव्हीवरचे लोक, बातमी देणारे काय वाटेल ते बोलतात, तसं नाही. कुठलीही व्याकरणाची चूक नाही त्यांच्या संभाषणामध्ये. न मुखे नेत्रयोः वापी ललाटे च भुवोस्तथा अन्येषु अपि च गात्रेषु दोषा संविदितः क्वचित. बघा रामचंद्र, ते तर इफ यू वॉन्ट टू गुड स्पीकर देन यू हॅव टू बी अ गुड लिसनर, जे आपण म्हणतो ना. तुम्ही चांगलं, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे चांगल्या गोष्टी, तुमचं ऑब्झर्वेशन इतकं चांगलं पाहिजे. हे कम्युनिकेशन स्किल्स मध्ये हेच शिकवतात ना आपल्याला. तर रामांचं ऑब्झर्वेशन ते फक्त एवढा वेळ तो बोलत होता, पण त्यांनी काय काय गोष्टी ऑब्झर्व केला, त्याची विद्वत्ता ऑब्झर्व केली, ते सांगतात. त्याच्या तोंडातून, चेहऱ्यातून, डोळ्यातून, ललाटातून म्हणजे कपाळातून, भुवयांमधून आणि कुठल्याही अंगातून व्यंग दिसत नाही. बोलताना कसे हातवारे केले पाहिजे, कशा पद्धतीने संभाषण केलं पाहिजे, समोरच्याच्या आय कॉन्टॅक्ट जो आपण म्हणतो तो कसा साधला आला, हे जे नाट्य आपलं अभिनय क्षेत्रामध्ये जे धडे देतात किंवा बॉडी आपल्याला लँग्वेज, बॉडी लँग्वेज कशी पाहिजे तुमची, हे ते सांगतायत.
ती कशी पाहिजे तर मुख, नेत्र, ललाट, भुवया आणि सर्व अंग यातनं कुठेही व्यंग दिसता नाही गं, असं त्यांनी सांगितले. अविस्तरम असंदिग्धम अविलंबित अद्रुतम पुराहस्त कंठगतम वाक्यम वर्तते मध्यम स्वर. आणि बोलताना सुद्धा मध्यम स्वरात तो बोलतोय, हळूहळू हळूहळू बोलतोय, मोठ्या मोठ्या आवाजात बोलत नाहीये आणि शुद्ध बोलतोय, थांबून थांबून बोलतोय. ऐकताना कर्णकटू होईल अशा पद्धतीचं संभाषण तो करत नाहीये. मी किती गोष्टी त्यांनी आजमावून पाहिल्यात या हनुमंताच्या भाषणातून. अनया चित्रया वाचा, शेवटचा श्लोक, आपल्याकडे 4 मिनिटं आहे. 33वा श्लोक आहे किष्किंधा कांड सर्ग 3 मधला. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांच्याकडे असेल त्यांनी जरूर वाचा. अनया चित्रया वाचा त्रिस्थान व्यंजन स्थया कस्य नाराध्यते चित्तम उद्यत्ता सत्तेरपी हृदय, कंठ आणि मूर्धा परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणी ज्या आपल्या आहेत त्या पर्या काय म्हणतात ना, राम आधी वदावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे नक्की काय? वैखरी म्हणजे मुखातून येणारी भाषा जी आपण ऐकतो, त्यातनं पण राम राम म्हणणारच आहोत. स्वामी रामदास म्हणतात आधी म्हणजे कभा आधी वदावा, म्हणजे मग कधी म्हणायचा, तर तो परईपासून आला पाहिजे. परा पश्चंती मध्यमा, इथे आधी तो राम असेल तर तो वैखरीतनं येईल. बेंबीपासून आलं पाहिजे राम 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 राम, तर तो म्हणून पुढे वैखरी राम आधी वदावा. आपण मनात लोक म्हणतो पण आपल्याला काय वेळेला हे समजत नाही. तर अशा प्रकारे परापश्चंती, मध्यम आणि वैखरी या वाणीतून त्याचे जे शब्द उमटलेले आहेत हनुमंताचे, ते अतिशय महत्वाचे आणि मौलिक आहेत. अशा पद्धतीने प्रत्येकाने कम्युनिकेशन स्किल्स आपल्या अंगी बाणवावीत आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ही उदाहरणं द्यावीत. म्हणजे समजेल की नुसतं देवदेव करण्यासाठी ही आपली काय धर्मग्रंथ लिहिलेले नाहीत, तर माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा. जशी आपली भगवद्गीता आहे, इतर हे धर्मग्रंथ आहेत, माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केलेला हा सगळा खटाटोपा ते आपलंच आहे. हो, ते आपणच वाचलं पाहिजे. कोणीतरी जॉनी येऊन आपल्याला सांगेल, मग उपयोग काय त्याचा? म्हणून हा मी सगळ्यांना विनंती करतो, इथे जे कोण असतील ध्यास अभ्यास गटाने तर आम्हाला खूपच चांगलं, आणि ध्यास अभ्यास गटाला जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हा. कारण अशा वेगवेगळ्या विषयांवर जे वक्ते आणण्याचं महत्वाचं कार्य लीनाताई सातत्याने करतायत. जवळजवळ 2 वर्ष तरी मी लीनाताईंच्या संपर्कात आहे, साधारण जास्ती असेल कदाचित. पण वेगवेगळ्या विषयांवरचे वक्ते आणून त्या आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे. तर हे जर माझं व्याख्यान अशा पद्धतीचं आहे, अनोळखी राम आजपर्यंत रामायणातल्या न ऐकलेल्या गोष्टी, तर आपल्या भागामध्ये अशा कुठे जर हे प्रकारचं व्याख्यान जनजागृतीसाठी तुम्हाला आयोजित करायचं असेल, जरूर तुम्ही मला संपर्क साधा. माझा नंबर आहे 8898482382. जरूर जरूर धन्यवाद. आणि हा एकदा वेगळ्या विषयावरचं व्याख्यान मला देण्यासाठी लीनाताईंनी आणि त्यांच्या टीमने मला बोलवलं, यासाठी सर्वांचे आभार. सर्व प्रेक्षकांचे आभार, त्यांनी हे शांतपणे ऐकून घेतलं. आपण आपल्या पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचवा. आपण आपल्या नातवंडांना सांगा, मुलाबाळांना सांगा, रामायण आणि धर्मग्रंथ कशासाठी वाचायचे, त्याचा उपयोग काय. धन्यवाद. शुभम भवतु. मी थांबतो. खूप छान वैभवजी, मी खूप आपलं छान. व्याख्यान पहिल्यांदा ऐकलं. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. थँक्यू थँक्यू वैभव, हो खूप ना. थँक्यू. मी थोडंसं समप करते आणि मग आपण ज्यांना बोलायचंय त्यांना बोलायची संधी देऊयात. मला इतकं हे मनापासून आवडलं वैभव, मला आठवण झाली महाभारताचे पहिले, माझ्याकडे बरेच खंड आहेत, त्यातल्या पहिल्या 1-2 खंडांमध्ये ते आलेलं आहे. काही ऋषीवर आणि धर्म यांच्यामधले संवाद आहेत. हो. तर ते अगदी ह्याच धर्तीवर आहे हं. की राज्य करायचं असेल तर तुम्हाला काय करायला हवं आहे, ते वाचून आपण अक्षरशः थक्क होतो. त्याच्यामध्ये हे खूप मुद्दे घातले, म्हणजे मला ते साम्य इतकं जाणवलं यावेळी खरोखर. आणि इतकं सुंदर तू उलगडून हे सांगितलेलं आहेस की काय करायला हवं आहे. तर आपले जे पूर्वज आहेत त्यांची रोज पूजा, पूजा याचा अर्थ मला असं वाटतं की स्मरण करायला हवं आहे, असा असा उल्लेख तो असावा.
पितृसमान अशा देवता, पितर, वृद्ध, वैद्य, म्हणजे पित्यासमान असलेले वृद्ध, विद्वान ब्राह्मण यांचा सन्मान केला पाहिजे. शूरवीर, शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन आणि मनकवडा असा मंत्री हवा. त्याला समजलं पाहिजे आपल्या रयतेच्या मनातलं. वाटेल त्यावेळी झोप काढणारा नको. याच्यामध्ये इतकं सुंदर त्याच्यातल्या काही उपगोष्टी तू सांगितलेल्या आहेस, की त्याला व्यसन नको आहे, किंवा खूप जेवून झोपलेला असा तो नको आहे. योग्य वेळी जागा व्हायला हवा आहे. आणि त्या म्हणजे सीमा आपल्या सुरक्षित हव्यात. त्या सीमा सुरक्षित राहायच्या असतील तर तो अतिशय सतर्क हवा, सजग हवा, असा त्याचा अर्थ आहे. गुप्तचरांची यंत्रणा 4 कानांपर्यंत सुरक्षित राहते. ती षटकर्णी तर होत नाही ना, याचा तू तो इतका सुंदर दाखला दिलास की त्याच्यासाठी तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. साधन लहान आणि पळ मोठं असेल तर शीघ्र आरंभ हवा. हजारो मूर्खांपेक्षा एका पंडिताला जवळ ठेव, तरच संकटाच्या वेळी निवारणार्थ सल्ला नीट मिळून मार्ग निघू शकतो. संकटसमयी मूर्खांकडून मदत मिळू शकणार नाही, पण एक पंडित तुम्हाला त्या संकटातून मार्ग काढायला मदत करू शकेल. जे लाच घेत नाही, जे निश्चल आहे, जे अंतर्बाह्य पवित्र श्रेष्ठ आणि असे आहेत, आणि आपल्याकडे पूर्वापार जे काम करत आहेत, पूर्वापार पासून जे काम करत आहेत, अशा लोकांना प्राधान्य द्या, त्यांना नियुक्त करा. सेनापती कशा हवाच सांगताना तू सांगितलंस की शूरवीर, धैर्यवान, कुलीन आणि तुमच्यावर निष्ठा असलेला, श्रद्धा असलेला हवा. रणकर्म दक्ष हवा, असं वर्णन तू केलंस. तुझे योद्धे पराक्रमी, युद्धकुशल असले तरी त्यांची सरप्राईज टेस्ट घे, असा एक फार सुंदर मुद्दा तू सांगितलास. त्यांची दक्षता आणि सराव तपासण्यासाठी ही टेस्ट अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या लोकांचा सत्कारपूर्वक सन्मान कर. सैनिकांचं वेतन आणि भत्ता योग्य वेळी तू देतोस की नाही याबद्दल सतर्क राहा. वेळेवर पगार दिला नाहीस तर ते रागवतील, बंड करतील, संपावर जातील. म्हणजे केवढी दूरदृष्टी या सगळ्यामध्ये आहे. जी युद्धात जिंकली गेली नाही ती अयोध्या, आपली ही अयोध्या, इथली समृद्धी, तिथला वर्ण, मंदिर, राजभवन, तिथे राहणारे विद्वान आणि रयत, या सगळ्याचं रक्षण तू कर. कृषी आणि गोरक्षणाचं महत्व सांगताना वैश्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे, कारण त्यांनी राष्ट्राची संपत्ती वाढते. त्यांच्या संकटांचं निवारण करून भरण पोषण पालन करणं हे भरता तुझं काम आहे. त्यांनी राज्याची तिजोरी वाढते. हे इतकं महत्वाचं धोरणी वाक्य सांगितलं. स्त्रिया सुरक्षित आहेत की नाही, निर्भय आहेत का, आणि राजा म्हणून तू स्वतः लोकांमध्ये मिसळतोस की नाही, कारण त्याशिवाय ती सुखदुःख तुला कळणार नाहीये. किल्ले, शस्त्र, यंत्र, शिल्पी म्हणजे इंजिनियर्स, धनुर्धर यांनी आपलं राष्ट्र परिपूर्ण हवं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तू पूर्ण केल्यास तरी इथे कुठे भ्रष्टाचार होत नाहीत ना, वाममार्गाने काही लक्ष्मी येत नाहीये ना, याच्यावरती तुझं लक्ष हवं. आणि न्याय व्यवस्था निरक्षीर विवेकी हवी, असा फार महत्वाचा असा मुद्दा सांगितलास. आणि तुझ्या मंत्र्यांना तुझ्या बरोबरीने संपत्तीचा वापर करता आला पाहिजे. म्हणजे स्वादिष्ट अन्न, संपत्ती याचा त्यांच्या बरोबरीने विनियोग कर. धर्म आणि राज्यशास्त्रानुसार राज्य केलंस तर तू स्वर्गात जाशील, असा अत्यंत सुंदर असा संवाद तू सांगितलेला आहेस. मला अतिशय ते आवडलं. किष्किंधा कांड सर्ग 3 त्याच्यातलं राम लक्ष्मणाच्या शोधार्थ निघालेले, सीतेच्या शोधार्थ निघालेले राम लक्ष्मण जेव्हा हनुमानाला भेटतात, तो कम्युनिकेशन स्किल मध्ये तू ते बसवलंस, ते मला अतिशय आवडलं. आपल्याकडे कारण मानसशास्त्राचा अभ्यास करणारे खूप जण आहेत, आणि हा उल्लेख माझ्या स्वतःसाठी सुद्धा फार नवीन होता, की अरे कम्युनिकेशन स्किल्स म्हणून आपण कधी ह्याच्याकडे बघितलंच नाहीये. आणि ते इतकं सुंदर वर्णन खरंच हनुमान करतो आहे राम लक्ष्मणाचं. कारण आपण सगळेच
असे असतो की दाद देणं आपण विसरून जातो. दाद देणे हे गाण्याहून दुर्लभ असं खरं म्हणजे आरती प्रभूंनी म्हणलेलं आहे की दाद देणे हे तर गाण्याहून दुर्लभ, गुंफणे गजरे दवांचे आणि वायूंचे गट. इतकं अवघड आहे दाद देणं हे. वा आणि वा. ही दाद अतिशय छान अशी ती दाद त्या कम्युनिकेशन मध्ये हनुमानाने दिली आणि फार छान असं त्यांनी तो एक रॅपो निर्माण केला त्या दोघांशी. मला आणि मग शेवटी त्यांनी स्वतःची ओळख देताना जे म्हटलेलं आहे की तो म्हणजे सुग्रीवाचा आणि वालीचा काय आहे नक्की आणि ते सगळं तो सांगतो. तर त्याच्यानंतरचा रामाचा एक छान संवाद माझ्या सुद्धा आता वाचनामध्ये आला की तो लक्ष्मणाला म्हणाला, हा सुग्रीवाचा मंत्री दिसतोय, याचं वाक्पटुत्व ऐकून असं वाटतंय की तू त्याच्याशी संभाषण करावंस. हा मंत्री 4 वेदांचा अभ्यासक दिसतोय, कारण त्या वाचून असं बोलता येणं त्याला शक्य नाही. हा व्याकरणाचार्य वाटतोय, याची वाणी अमोघ आहे. या हनुमंताच्या बोलण्यातले दोष काढणेच अशक्य आहे. लक्ष्मणा, मी तर भारावून गेलो आहे. ज्या राज्याचा मंत्री आणि किंवा दूत हनुमंतासारखा असेल, त्याच्या सगळ्या संकल्पना सिद्धीस गेल्या वाचून राहणार नाहीत. आणि श्रीरामचंद्रांच्या अनुज्ञेने लक्ष्मण हनुमंताला असं म्हणतात की हे ज्ञानसंपन्न धर्मात्म्या वानरराज सुग्रीवाविषयी पूर्ण माहिती आम्हास आहे. त्याच्याच शोधार्थ आम्ही आलो आहोत. हे ऐकून हनुमानाने सुग्रीव राम लक्ष्मण यांचे सख्य करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. असा वा तो वा वा सगळा. वा वा वा. फार सुंदर विवेक. फार फार सुंदर आहे ते सगळं. तू खूप छान सांगितलंस हे सगळं. आणि जेव्हा तू तू पहिलं जे सांगितलं आहेस की भरताला त्यांनी काय काय सांगितलं, अनेक सूचना दिल्या. खरं म्हणजे त्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तर सगळ्यात शेवटी भरत जेव्हा ते सगळं त्याला सुपूर्त करतो रामाला, तर तेव्हा तो त्याला सांगतो की हे सगळं मी अतिशय व्यवस्थित असं सांभाळण्याचा प्रयत्न केलाच आहे. आणि बरोबर. जेव्हा मी आता तुझ्याकडे देतो आहे, तर हो. ठेव म्हणून मजजवळ हे होतं, असं तो म्हणतो. ठेव म्हणून मजजवळ असलेलं तुझं राज्य आज मी तुझ्या स्वाधीन करतो आहे. माझ्या जन्माचं सार्थक झालं असून मनोरथ पूर्ण झालं आहे. आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण ते तू जे सांगितलंस त्याच्याशी हा सगळा संबंध आहे. की तो म्हणतो की आता खजिना, कोठी, गृह, सैन्य आपण बघून घ्यावे, कारण आपल्याच कृपेने माझ्या हातून हे दसपट झालेले आहे. वा वा वा. म्हणजे काय इतकी म्हणा. खरंच. समृद्धी झाली होती त्याची, त्या सगळ्याची ते दसपट वाढलं होतं. ह्या सगळ्या सूचना त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि त्यामुळे ती दसपट समृद्धी झाली. तर अत्यंत सुंदर असं विवेचन केलंस दरवेळीप्रमाणे. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद वैभव. थँक्यू सो मच. कुणाला बोलायचं आहे का? कोणाला काही व्यक्त करायचं आहे का? वैभवजी. हो, मला बोलायचंय. हा बोला हा बोला. दादा. हॅलो. हा. हा मला मी काय 2 नाशिक. शब्द हा माहिती एक पाहिजे एक होती. हॅलो. हा